नमस्कार. आपण पाहताय लोकशाहीचा मुद्दा. मी कमलेश सुतार. आमच्या या चर्चेच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. दिवसभर आज देशाच्या राजकारणात एकाच विषयाची चर्चा होती. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली आणि त्याच्यानंतर देशाच्या राजकारणात एकच हाहाकार माजला. नक्की हे प्रकरण कुठल्या दिशेने जातं या निमित्ताने चर्चा करायच्या आधी मला एक इंटरेस्टिंग किस्सा आठवला. खरं तर एक नाही दोन किस्से आठवले. मी इंदिरा गांधी आणीबाणीच्या काळानंतर जेव्हा त्यांचा पराभव झाला होता आणि त्याच्यानंतर त्यांची चौकशी सुरू होती, त्या सगळ्या काळामध्ये बिहारमधल्या बेलछी या गावामध्ये हिंसाचार झाला होता. काही तिथल्या दलितांना स्थानीय काही उच्चवर्णीयांनी त्यांना त्यांच्या तिथे हिंसाचार झाला होता आणि ते प्रकरण देशभर गाजलं होतं. इंदिरा गांधी हे सगळं प्रकरण तिथे त्यांनी व्हिजिट द्यायचं ठरल्या प्रकरणानंतर आणि त्या बेलचीला गेल्या. सर्वप्रथम त्यांनी ट्रेनने प्रवास केला, ट्रेननंतर त्या जीपने, आणि तिथे प्रचंड पाऊस झाला होता, चिखल होता. त्या चिखल तुडवत त्या पुढे गेल्या आणि एका हत्तीवरनं त्यांनी प्रवास केला. असं म्हटलं जातं की त्याच्यानंतर जेव्हा इंदिरा गांधींचा कमबॅक झाला, ही घटना त्याचा एक सगळ्यात मोठा डिफायनिंग मोमेंट असा मानला गेला. सगळ्यात महत्त्वाची घटना की जसा इंदिरा गांधींचा कमबॅक सुरू होता, त्या कमबॅकमध्ये ही घटना अत्यंत महत्त्वाची मानली गेली. कट्टू 2019च्या विधानसभा इलेक्शन्स महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अत्यंत वाईट अवस्थेतनं जात असताना, पक्ष नक्की कसा परफॉर्म करेल ह्याची शाश्वती नसताना, समोर एक फॉर्मिडेबल अलायन्स असताना, भाजप शिवसेनेची युती तेव्हा होती निवडणुकीच्या आधी, अशा वेळेस शरद पवार यांनी स्वतः प्रचाराची सूत्र आपल्या हातात घेतली आणि साताराच्या एका सभेमध्ये, ऑक्टोबर महिन्यात सभा होती साधारणपणे त्याच्या सुरुवातीला, तर त्या सभेमध्ये अचानकपणे पाऊस सुरू झाला. शरद पवारांच्या मागे उभे असलेल्या त्यांच्या सिक्युरिटीने व त्यांच्या सहकार्याने त्यांना छत्री देऊ केली. त्यांनी ती घेतली आणि पावसात त्यांनी भाषण केलं. असंही म्हटलं जातं की राष्ट्रवादी काँग्रेसला 2019च्या निवडणुकांमध्ये यश मिळालं, त्याचा हा डिफायनिंग मोमेंट होता. तर प्रत्येक निवडणुकांसाठी असा एक डिफायनिंग मोमेंट यावा लागतो. आज अशी चर्चा सुरू आहे देशाच्या राजकारणामध्ये की 2024च्या निवडणुका होऊ घातल्यात, त्याच्या आधी अचानकपणे राहुल गांधींनी केलेल्या एका जुना वक्तव्याला त्यांना ज्या प्रकारे शिक्षा सुनावली जाते, त्याच्यानंतर ते दोषी त्यांना ठरवलं जातं आणि त्याच्यातनं त्यांची खासदारकी तातडीने रद्द केली जाते. खूप गोष्टी याच्यामध्ये ज्या होऊ घातल्यात. पण या निमित्ताने एक चर्चा सुरू झाली की नक्की आता हे काँग्रेस पक्षावरती आलेलं संकट आहे. कारण मधल्या काळामध्ये राहुल गांधीने जोरदार पिकअप घ्यायला सुरुवात केली होती. त्यांची यात्रा देशभर, भारत जोडो यात्रा देशभर गाजली, त्याची चर्चा झाली. पण त्याच्यानंतर एक पक्ष भरारी घ्यायला तयार असताना किंवा तसं चित्र दिसत असताना अचानक तेच आता रेसमधनं बाहेर पडत आहे की काय असं चित्र दिसायला लागलं आहे. त्यामुळे आता नेमकं हे पक्षावरती संकट आहे की जसं मी म्हटलं की हा डिफायनिंग मोमेंट असणार आहे, याच्यातून राहुल गांधींच्या नेतृत्वाला काँग्रेस पक्षाला एक नवी उभारी घेण्याची संधी मिळणार आहे. याच विषयी आज आपण चर्चा करणार आहोत की नक्की हे संकट आहे की संधी आहे. पण त्याच्या आधी सुरत न्यायालयानं राहुल गांधी यांना ज्या गुरुवारी मानहानीच्या प्रकरणात 2 वर्षांची शिक्षा जी सुनावली होती, त्यापाठोपाठ त्यांचं आज सदस्यत्वही रद्द करण्यात आलं लोकसभेचं. ही कारवाई आता ही काँग्रेस पक्षासाठी धक्का आहे की संधी, जसं आपण म्हणतात. पण त्याच्या आधी पाहूया लोकशाहीचा स्पेशल रिपोर्ट. दोन 2019च्या प्रचारावेळी बोललं गेलेलं हेच विधान राहुल गांधींना अडचणीत आणणारं ठरलंय. सुरत सत्र न्यायालयानं या मानहानी वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींना दोषी ठरवत 2 वर्षाची शिक्षा सुनावली होती आणि या निकालाची प्रत सचिवालयात पोहोचताच काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं शुक्रवारी संसदेचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं. या संदर्भात शुक्रवारी लोकसभा सचिवालयाकडून पत्र जारी करण्यात आलं. मानहानीच्या प्रकरणात सुरतच्या कोर्टानं गुरुवारी त्यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावली. जर एखाद्या आमदार किंवा खासदारासारख्या लोकप्रतिनिधीला 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झाली तर त्याचं सदस्यत्व रद्द केलं जाईल, असा निर्णय सुप्रीम कोर्टानं 2013 मध्ये दिला होता. त्या आधारावर लोकसभा सचिवालयानं राहुल गांधी यांचं सदस्यत्व रद्द करण्याचं पत्र जारी केलंय. संविधान के प्रावधान के अंतर्गत जब राष्ट्रपति करता है तो उसको पहले एक सुझाव, एक रिकमेंडेशन लेना पड़ता है चुनाव आयोग से. ये तो मानी हुई बात है कि इस बार राहुल गांधी के विषय में नहीं हुआ. ये दरम्यान लोकप्रतिनिधींनी शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपील केल्यास हा नियम लागू होणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. त्यामुळे राहुल गांधी यांनी सुरत न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील केल्यानंतर राहुल गांधी यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
राहुल गांधी यांनी 2019 मध्ये कर्नाटकमधील वायनाड मतदारसंघातून मोठा विजय नोंदवला होता. राहुल गांधी यांचं सदस्यत्व रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. आज राहुल गांधींचं लोकसभेचं सदस्यत्व त्याच्या माध्यमातून रद्द करण्याचं पाप हे ठरवून केलेलं आहे. लोकशाही विरोधी व्यवस्था निर्माण करण्याचं काम भारतीय जनता पार्टी हे ठरवून करतायत. राहुल गांधी यांचं सदस्यत्व लोकसभेचं रद्द केलं हा लोकशाहीवरील हल्ला आहे. उलट त्यांनी परदेशातले जे आरोप त्यांच्यावर झाले त्याच्याकरता उत्तर देण्याकरता ते तयार होते, पण उत्तर देण्याकरता त्यांना आज संधी दिली नाही. त्यांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे. पण यातला करता करवता कोण आहे हे सुरत कोर्टाचा निकाल आल्या वेळेलाच कळलं होतं. न्यायिक कारवाई आमची होईल, अपील वगैरे दाखल केली जातील, पण ही न्यायिकच लढाई थांबणार नाही, पण ही राजकीय लढाई देखील आम्ही या ठिकाणी लढू. दरम्यान विरोधकांनी राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. संविधान की चौकट में जो भी निर्णय है वो निर्णय चौकट में होते हैं और देश में सभी लोग ये जान जाए कि देश से, संविधान से कोई भी व्यक्ति कितना भी अमीर हो, कोई भी पद पे हो, वो बड़ा नहीं हो सकता. 2019 मध्ये कर्नाटकातील कोलार येथे राहुल गांधींची सभा पार पडली. लोकसभा निवडणूक प्रचारात वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं. सर्व चोरांना मोदी हे आडनाव का असतं असा सवाल विचारण्यात आला. मोदी आडनावावरून राहुल गांधींची टिप्पणी होती. राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल झाला. भाजपचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांच्याकडून हा खटला दाखल झाला. सुरत न्यायालयानं राहुल गांधींना दोषी ठरवलं. राहुल गांधींना 2 वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली. 15,000च्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यामुळे भारत जोडो यात्रेनंतर राजकीय आशा पल्लवित झालेल्या काँग्रेसला हा मोठा धक्का बसला गेला आहे. राहुल गांधी वरच्या कोर्टात गेले तरी लोकसभा निवडणूक नजीकच्या काळात आहेत. त्यामुळे राहुल गांधींचं 2024ला दिसणारं थेट आव्हान आता काहीसं धुसर झालंय. तर दुसरीकडे 2 वर्षाची शिक्षा जर कायम झाली तर 6 वर्ष म्हणजे एकूण 8 वर्षासाठी राहुल गांधींचा हा लोकप्रतिनिधी पदाचा विजनवास काँग्रेसला प्रचंड अडचणीचा ठरू शकतो. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. तर आता ही कारवाई नक्की काय आहे, म्हणजे कारवाईबद्दल तर आपण बोलणार आहोत, कारण एक निर्णय तर कोर्टाचा आहे, त्याच्याबाबत आपण काय बोलावं, पण पक्षाला त्याची भूमिका पक्ष मांडू शकतात. पण त्याच्या आधी ही चर्चा सुरू करण्याआधी एक पोल आम्ही टाकला आहे. या पोलमध्ये तुम्ही आमच्या फेसबुक पेजवर जाऊन, लोकशाही मराठीच्या फेसबुक पेजवर जाऊन तुम्ही आपली मतं नोंदवू शकतात. राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याची कारवाई तुम्हाला योग्य वाटते की अयोग्य, याच्यावर तुम्ही आपली मतं नोंदवू शकता. थेट आम्ही हा प्रश्न विचारला आहे आणि आता आपण थेट चर्चेला सुरुवात करणार आहोत. ही विशेष चर्चा करण्यासाठी आज लोकशाहीचा मुद्दामध्ये माझ्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आणि भाजपचे प्रवक्ते आणि आमदार गोपीचंद पडळकर. दोघांचंही स्वागत चर्चेमध्ये. मला सगळ्यात पहिले खरं तर काँग्रेसपासून सुरुवात करायची आहे आणि त्यांनी मला दिसतात अतुल लोंढे त्यांच्या बाहीवरती काळी फीत बांधून ते निषेध नोंदवतात. आज आपल्याला काँग्रेसचे अनेक नेतेही संध्याकाळपासून या स्वरूपात दिसतात. पण कसं आहे अतुलजी, आता आपण ही संकट संधीवर तर जाऊच या नक्की की संकट आहे की संधी आहे, पण तरीसुद्धा एक वक्तव्य तुम्ही करतात पब्लिक रॅलीमध्ये, तुम्ही एका विशिष्ट समुदायाला जनरलाइज करता. आजकाल हा एक टर्मिनॉलॉजी खूप वापरली जाते की तुम्ही जनरलाइज करू नका, एकाला स्टिरियोटायपिंग करू नका. तुम्ही एक आडनावावरनं स्टिरियोटाईप करता, मग शिक्षा होते आणि त्यातनं जे काय राजकारण होतं त्याच्यातनं आता काँग्रेस संधी शोधायचा प्रयत्न करतोय असाही आरोप केला जातोय. तुम्ही काय सांगाल? मी तुम्हाला वाचून दाखवतो, त्याचं स्क्रिप्टिंग केलं आहे आम्ही, वर्बॅटम मी तुम्हाला वाचून दाखवतो. आपके जेब में पैसा लेते हैं, किसानों से पैसा छीनते हैं, छोटे दुकानदारों से पैसा छीनते हैं और उन्हीं 15 लोगों को दे देते हैं. आपसे कहते हैं काले धन के खिलाफ लड़ाई, आपको धूप में बैंक की लाइन के सामने खड़ा करते हैं, आपके जेब से पैसा निकालकर बैंक में डालते हैं और फिर आपको पता लगता है कि आप ही का पैसा नीरव मोदी उठा के भाग गया. 35,000 करोड़ रुपए आपकी जेब से निकालकर उसकी जेब में. मेहुल चोकसी, ललित मोदी. अच्छा, एक छोटा सा सवाल, इन सबके नाम, इन सब चोरों के नाम मोदी 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 कैसे?
नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी और अभी थोड़ा ढूंढोगे तो और बहुत सारे मोदी निकलेंगे. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी जनरलाइज नाही केलेलं आहे, स्पेसिफिकली सांगितलेलं आहे. आता नरेंद्र मोदींचं नाव का आलं? हा तो मुद्दा आहे ना नीरव खरं. मोदी नरेंद्र मोदींसोबत डावोसला जातात, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला जातात आणि तिथून परिवारासोबत पळून जातात. विजय माल्या अरुण जेटलीजी यांच्या कानात राज्यसभेच्या लॉबीत बोलतो, दुसऱ्या दिवशी 8 सुटकेसमध्ये पैसे भरतो, काय भरतो ते घेऊन तो पळून जातो. संजय सारा पळून जातो. मेहुल भाई, सबसे बड़ी हीरो की शोरूम मेहुल भाई जातात, त्यांना अँटिगुआमध्ये नागरिकता मिळते, मग इंटरपोलची नोटीस सुद्धा विड्रॉ होते. मग आता एक गोष्ट याच्यातनं सिद्ध झालेली आहे, राहुल गांधीजींचं ट्विट पण आलेलं आहे की मोदीजी अदानी, चोक्सी, नीरव मोदी, ललित मोदी, विजय माल्या यांच्यासाठी लढत आहे आणि राहुल गांधी देशासाठी लढत आहेत. त्यांना विचारलं जजनी की तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे, तर त्यांनी सांगितलं की मैं देश में जो भ्रष्टाचार चल रहा है उसके खिलाफ मैं बोलता रहूंगा. म्हणजे स्पष्टपणे माफी मागण्यास नकार दिला. आता या सगळ्या गोष्टीमध्ये यांनी जात आणली. हा बघा, कोणी जात आणली? त्या भाजपनी, जे भाजप जातनी आहे, ओबीसीची जनगणना करायला तयार नाही आहे. आणि कुठलाही माझा ओबीसी बांधव हा नीरव मोदी चोर असलेल्या, ललित मोदी चोर असलेल्या याच्यासोबत स्वतःला आयडेंटिफाय करणार नाही. हा शेतकरी समाज बहुसंख्याक असलेला, कर्ज देता येत नाही म्हणून आत्महत्या करतो, कोणाचं कर्ज बुडवत नाही, हा स्वाभिमानी ओबीसी समाज जो आहे तो कधीही असल्या चोर लोकांना आपल्यासोबत आयडेंटिफाय करणार नाही. हा एक केविलवाना प्रयत्न आहे. याचं कारण असं आहे की अदानीवर जे भाषण झालं ते भाषणानंतर 16 दिवसात ही केस जी आहे पूर्णेश मोदींची, जे बनिया आहे ते स्वतः ओबीसी नाही आहे पण त्यांनी केस टाकली होती आणि मग त्यांनी अहमदाबाद हायकोर्टामध्ये या केसवर स्वतः स्टे घेतला होता. 7 फरवरीला राहुलजीचं भाषण होतं, 16 फरवरीला हे अहमदाबाद हायकोर्टामधला स्टे या केसवरचा परत घेतात. 27 फरवरीला हिअरिंग सुरू होते, जे 1 वर्षापासून बंद होतं, आणि 17 मार्चला याचा निकाल येतो. हे राखून ठेवलं जातं आणि काल याचा निकाल आला. हे बिलकुल क्रोनॉलॉजी जी आहे तुम्ही लक्षात घ्या की कसंही करून राहुलजींना प्रताडित करायचं, त्यांना बदनाम करायचं, परिवारवाद, त्यांना फार सत्तेची लालसा आहे. 1989 नंतर टप्प्याटप्प्याने अतुलजी, टप्प्याटप्प्याने संधी असताना नाही, टप्प्याटप्प्याने तुम्ही सगळी सांगतात. सगळ्यात पहिले पडळकरनी सगळ्यात पहिले याचं उत्तर द्या. त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी कोणाला जनरलाइज केलेलं नाहीये. ते म्हणतात की ललित मोदी, नीरव मोदी यांच्याबद्दल बोलताना ज्या मेहुल चोक्सी सोबत त्यांना मेहुल भाई म्हणून उल्लेख केला जातो, त्यांच्यासोबत जर त्यांचे संबंध असतील तर अशा गोष्टींमध्ये जर बोललं, आणि राजकारणामध्ये तुम्ही आता गोपीचंदजी इतकी वर्ष राजकारणामध्ये आहात, हे काय पहिल्यांदाच झालं असावं असं मला वाटत नाही. पण यावेळेस मात्र फार म्हणजे कोर्टाचा निर्णय तर ठीक आहे, कोर्टाच्या निर्णयाबद्दल मी बोलत नाहीत, पण ती कारवाई तुरंत करताना खूप जास्ती भाजप घाई करते किंवा वर्ण तिकडनं घाई करण्यात आली असं वाटत नाही तुम्हाला? तुम्ही नीटपणे हा विषय समजून घेतला पाहिजे. तुम्ही उठसूट भाजपवरती बोलायचं. लोकप्रतिनिधींच्या बाबतीमधला जो कायदा आहे 1951चा, त्या कायद्याच्या नुसार कारवाई झालेली आहे. त्यामध्ये असं काय वेगळं घडलंय? 2 वर्ष किंवा 2 वर्षाच्या वर शिक्षा झाली तर तुमचं सदस्यत्व जाणार. म्हणजे तुम्ही कायदा मानत नाही का? तुम्ही काहीतरी पळवाटा काढण्याचा प्रयत्न करताय. तुम्ही हायकोर्टमध्ये जावा, तिथून स्टे घ्या, तिथून ती शिक्षा कमी करून घ्या. त्यात काय एवढं विशेष आहे? आता मागच्या आपल्या इथंच एका आमदारांना शिक्षा झाली होती तर त्यांना मतापासून वंचित राहावं लागलं होतं. आता उत्तर प्रदेशमधल्या एका आमदारांचं तिथलं पद गेलंय त्यांना शिक्षा झाल्यामुळं. हे काही नव्यानं विषय येतोय अशातला विषय नाही आहे. त्यामुळं जे कायद्यामध्ये आहे, जी तरतूद आहे, त्या तरतुदीनुसार जर कारवाई झाली तर त्याचा बाऊ करण्याचं कारणच नाही आहे. तुम्ही कोर्टामध्ये जावा ना आणि तिथून तुम्ही स्थगिती घ्या, ती शिक्षा कमी करून आणा. यामध्ये काय भारतीय जनता पार्टीच्या नावानं तुम्ही जे ओरडताय त्या ओरडण्याची आवश्यकताच नाही ना. त्यामध्ये नवं काही केलेलं नाही ना. तुम्ही चुका करणार, तुम्हाला शिक्षा होणार, कोर्ट तुम्हाला शिक्षा देणार आणि तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या नावानं ओरड करणार, हे कितपत योग्य आहे? आणि त्यामुळं जी त्यांच्यावरती कोर्टानं कारवाई केलेली आहे, त्यांना जी शिक्षा कोर्टानं दिलेली आहे, त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही वरच्या कोर्टामध्ये दाद मागा. तिथं तुम्हाला ती शिक्षेला स्टे मिळेल किंवा शिक्षा कमी करून मिळेल, विषय संपून जाईल.
परंतु तुम्हाला तर जनाधार पूर्णपणे गेलेला आहे, तर नवीन काही विषय मिळतोय का? त्यातनं काही ऊर्जित अवस्था येते का? त्यामधून तुम्हाला काय लोकांच्या मध्ये काय भावनिकता निर्माण होते का? असा प्रयत्न करून काही उपयोग होणार नाही आहे. म्हणे मोदीजींच्या विरोधामध्ये भाषण केलं आणि अरे काय ते भाषण कुणाला माहित आहे? काय त्या भाषणानं परिणाम या देशामध्ये झाला? उगाच आपणच आपली पाठ थोपटून घेण्यामध्ये काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. त्यांनी कोर्टामध्ये जावं, त्या सगळ्या प्रक्रियेला स्टे घ्यावा, ती शिक्षा कमी करून घ्यावी. काहीच होणार नाही त्यामध्ये. तिकडं तुम्ही कोर्टात जाणार नाही आणि इकडं तुम्ही म्हणणार की भारतीय जनता पार्टी राजकारण करते. असं जी दुटप्पी भूमिका आहे लोकांना सगळ्या माहीत आहे. लोकांना 1951चा कायदा आता सगळ्या सोशल मीडियामध्ये लोकप्रतिनिधीच्या बाबतीमधला फिरतोय. त्यामध्ये 2 नंबरला स्पष्टपणे लिहिलंय की बाबांनो, जर एखाद्या लोकप्रतिनिधीला शिक्षा झाली 2 वर्ष किंवा त्याच्यावरची, तर त्याचं पद जाणार. आता ह्याच्यापेक्षा वेगळं काय केलेलं आहे? गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर दोन्ही पक्षांसाठी, काँग्रेससाठी, भाजपसाठी ही संकट आहे की संधी या विषयावर आपण चर्चा करतोय. आणि चर्चेमध्ये विशेष पाहुणे माझ्यासोबत जोडलेत. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर. अत्यंत हिटेड अशी चर्चा आपल्याकडे सुरू आहे. खरंच अतुलजी, ते म्हणतात तसं खरं तर बघायला गेलं दुसऱ्या बाजूने तुम्ही जरी गोष्ट बघाल तर ते तितकंच खरं तर सोपं आहे. ठीक आहे, कोर्टाने शिक्षा सुनावली, कोर्टाचा निर्णय, त्याच्याविरुद्ध अपील करा आणि कोर्टाकडनं ती गोष्ट सोडवून घ्या. तुम्हाला एवढं सोपं आहे. काँग्रेस कुठेतरी आता या विषयाचं राजकारण करू पाहत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. हा आरोप तुम्ही मान्य कराल? नाही, असं आहे की क्रोनॉलॉजी लक्षात घ्या. पडळकर तर त्यांचा मुद्दा ठेवतीलच ना त्यांच्या पक्षाचा, पण क्रोनॉलॉजी तुम्ही लक्षात घ्या की लोकशाही धोक्यामध्ये आहे असं आमचं म्हणणं आहे आणि दिसते स्पष्टपणे ते. मग एका खासदाराला तुम्ही संसदेमध्ये बोलू देत नाही. अदानीवर बोलले, जे पब्लिक डोमेनमध्ये फॅक्ट आहे त्या फॅक्ट समोर ठेवलेले आहे, त्याला एक्सपंज करता. ते बोलल्यानंतर जी केस स्टे होती ती, त्या केसचा स्टे तुम्ही स्वतः विड्रॉ करता. इकडे जज पण चेंज होतो. मला त्याच्यावर काही जास्त बोलायचं नाही आहे. आणि जेव्हा 15 मिनिटामध्ये एकदा तुमचं कन्व्हिक्शन झालं की नंतर सजा ठरवायला वेगळं हिअरिंग होत असतं. 15 मिनिटामध्ये ते हिअरिंग होतं आणि जास्तीत जास्त सजा द्या असं म्हटलं तर हा काही खूप क्रूर गुन्हा होता. हा म्हणजे गुन्हाच नाही आमचं म्हणणं, तर ते होईलच, ते काय राहणार नाही वरच्या कोर्टामध्ये. हे हिनस क्राईम होता. इथे यांच्या बाजूला बलात्कारी बसतात, यांच्या बाजूला खून केलेले बसतात, कितीतरी यांचे रेकॉर्ड आहेत. आणि सगळे लोक जे आहे आता म्हणजे काय म्हणावं, भाजपचेच लोक निघतात. चिन्मयानंदपासून, कुलदीप सेंगरपासून, कठुआपासून सगळे भाजपचेच कसे निघतात. म्हणजे एक तर तो कोनराड बर्नाड आहे तिकडला मेघालयमधला, तो कुंटनखानात चालवतो डायरेक्ट. हे सगळे जे लोक आहेत यांच्या संदर्भामध्ये तो कायदा आहे. मानहानी म्हणजे एखाद्या व्यक्तीला, आता या केसमध्ये बघा काय आहे. मी जर कमलेश तुम्हाला जर डायरेक्टली स्वतः काही बोललो आणि माझा इंटरेस्ट हर्ट झाला किंवा मी हर्ट झालेलो आहे, तर मला कोर्टात जावं लागतं. ते टिकतं. इथे ललित मोदी गेले असते ठीक आहे, नीरव मोदी गेले असते, जसं नरेंद्र मोदी गेले असते तर ठीक आहे. पूर्णेश मोदी यांचा असताना ते लावून, ते स्वतः ओबीसी पण नाही, पण आता हे जातीवर पण आले. ऐकून घ्या ना, पूर्णेश मोदी गेले, ज्यांचा संबंधच नाही याच्याशी. सर्व नाही म्हटलं और काही सारे म्हटलं. मी तुम्हाला म्हणजे हे दाखवलं, वर्बॅटम वाचून दाखवलं त्याचं. आम्ही ते काढलंच, ते काय म्हटलेलं आहे ते तुमच्याकडे रेकॉर्ड आहे, ते तुम्ही चेक करून घ्या. तर या गोष्टी ज्या आहे या राहुल गांधींनी बोललं नाही पाहिजे, कारण अदानीवर बोललं तर जेपीसी लावावं लागेल. त्यामुळे केस लाईव्ह केलं जाते. ते बोलल्यानंतर 1 वर्षापासून याच्यावर पेंडिंग होतं, हे ते लाईव्ह केलं जातं. आणि कसंही करून राहुल गांधींना आणि गांधी कुटुंबाला प्रताडित कसं करता येईल, त्यांच्याविरुद्ध प्रतिशोध कसा घेता येईल, द्वेषपूर्ण त्यांच्याबद्दल कसं बोलता येईल, याचा सगळा प्रयत्न असतो. आणि जेवढ्या गोष्टी यांनी बोलल्या, म्हणजे मी तुम्हाला तो मुद्दा मी माझा पूर्ण करतो पहिलेचा, की 1989 नंतर संधी असताना गांधी कुटुंबाचं कोणीही कोणत्याही पदावर, म्हणजे प्रधानमंत्री, मंत्री कोणत्याही पदावर जाऊ शकले असते, गेले नाही. ज्या देशातल्या जनतेने सोनिया गांधींच्या नेतृत्वामध्ये आम्हाला 2 वेळा संधी दिली, त्यांच्या विरुद्ध काय रान उठवलं होतं, त्यांना प्रधानमंत्री झालं नाही पाहिजे म्हणून त्यांच्या विरुद्ध बेल्लारीमध्ये जाऊन निवडणूक लढल्या होत्या सुषमा स्वराजजी. आज त्या नाही आहेत, त्या हाती ते हारल्या होत्या. त्यानंतर त्यांना पंतप्रधान जे आहे, लोकांनी त्यांना निवडून दिलेलं होतं, मत दिलं होतं, पण त्या जनतेची पण अवहेलना भाजपने त्यावेळेस केलेली आपल्या सर्व देशांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेली आहे. पण त्यांनी ठीक आहे, विरोधी पक्षाचं म्हणणं आहे जे मानलं, आणि मनमोहन सिंग साहेब जे आहे ते प्रधानमंत्री झाले. मनमोहन सिंग साहेबांबद्दल किती बोलले. अहो, रेणुका चौधरी खासदार, त्यांना शूर्पणखा म्हटलं. या मोदींनी आमच्या सोनिया गांधी यांना काँग्रेस की विधवा म्हटलं. 50 करोड की गर्लफ्रेंड, हे सगळे स्टेटमेंट या देशाच्या प्रधानमंत्र्यांचे आहे. या प्रधानमंत्र्यांनी देशाच्या बाहेर जाऊन 2014 के पहिले कोणसा पाप किया था मैं, भारत में मेरा जन्म हुआ, 7 देशामध्ये म्हटलेलं आहे. किती केसेस करायच्या. कोणी राजकारणाचा दर्जा खाली आणला. प्रधानमंत्री कधी असं बोलले नाही.
आज अरविंद केजरीवालजी पण बोललेले, त्यांनी ट्विट केलं, मला आवडलं नाही ते. त्यांनी म्हटलं की आमच्या देशाचे प्रधानमंत्री फक्त 12वी पास आहे, त्यांना हेच करायचं आहे की जो मेरे खिलाफ बोलेगा मैं उसको जेल में डाल दूंगा. म्हणजे असं बोलायला नाही पाहिजे. 12वी शिक्षण त्यांना लोकांनी निवडून दिलेलं आहे, पण 12वी पास आहे ते, आणि अशा पद्धतीनं ते वागतात, रिव्हेंजफुल वागतात. जे.पी. नड्डा म्हणतात की 2024 नंतर या देशामध्ये प्रादेशिक पक्षच राहणार नाही. म्हणजे हे तुम्ही लोकशाही संपवण्याचं तुमच्या तोंडातून येतं. राजकारणाचा स्तर खाली आणण्याचं काम तुमच्या तोंडातून येतं. भाषेचा स्तर तुमच्या तोंडातून खाली येतो. म्हणजे देशाचा सर्वोच्च नेता, ज्याला 2-2 वेळा बहुमतानं या जनतेनं निवडून दिलं, तेच जर असं वागत असतील तर आज त्यांच्याकडे आम्ही ईडीच्या तक्रारी दिल्या संजय राऊत साहेबांनी, त्याची काही चौकशी होत नाही. ईडीचे डायरेक्टर पण करत नाही चौकशी. कर्नाटकमध्ये 40% सरकार, तिथे तो आमदार सापडतो, त्याच्यावर चौकशी होत नाही. म्हणजे विरोधी पक्षाला संपवण्याचं काम, संसदेला संपवण्याचं काम, लोकशाही संस्था संपवण्याचं काम, हे सगळं चालू असताना शेवटी गांधी कुटुंब भारत जोडो यात्रेनंतर लोकांपुढे सत्य परिस्थिती राहुलजीची आली, मोठा त्यांना सपोर्ट मिळाला. लोकांचे मुद्दे, महागाईचे असेल, बेरोजगारीचे असेल, शेतकऱ्यांचे मुद्दे, हे सगळे मुद्दे ते उचलत होते. ठीक आहे. आणि शेवटी अदानीच्या मुद्द्यामध्ये कोण कोण फसतं आता माहित नाही, जेपीसी लागल्यावर कळेल. अदानीच्या मुद्द्याकडे येतो. तुम्ही ऐकलं, सुरू आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. गोपीचंदजी, तुम्ही ऐकलं त्यांचं म्हणणं की सिलेक्टिव्ह कारवाई होते. आता त्यांनी मग अशी वाक्य ऐकली, आणि ती वाक्य खरं तर खूप पब्लिक डोमेनमधलीच वाक्य आहेत. त्याला जनरलाइज केलं जाऊ शकतं. जर एक मोदींबद्दल दुसरे मोदी जाऊन तक्रार करू शकत असतील, तर एका महिलेला शूर्पणखा म्हटल्याबद्दल समस्त महिलांचा अपमान होत नाही का, असा त्यांचा तिथे एक प्रकारे प्रश्नांचा रोख त्याच्याकडे. काँग्रेस की विधवा असं म्हटलं तर तेव्हा समस्त विधवांचा हा अपमान नाही होत का, त्याच्याबद्दलही त्यांचं म्हणणं आहे की तिथे काही कारवाई केली जात नाही. 50 करोड की गर्लफ्रेंड म्हटलं जातं. तर ही वक्तव्य कुठल्या छोट्या व्यक्तीकडनं नाही तर थेट देशाच्या पंतप्रधानाकडनं आलेली आहेत. त्यामुळे सिलेक्टिव्ह कारवाई होते. सगळ्या मोदींना बोललं तर गुन्हा होतो, आणि एका मोदींना इथे बोललं, इथे इतकी सगळी वाक्य बोलली तर गुन्हा होत नाही. ही सिलेक्टिव्ह कारवाई आहे. तुम्ही नीटपणे समजून घ्या. तुम्ही सब मोदी चोर आहे असं स्टेटमेंट केल्याच्या नंतर सब मोदी चोर आहे म्हणजे काय? तुम्ही कशा, आता इथंच महाराष्ट्रातच बघा ना, तुम्ही विधिमंडळ हे चोर मंडळ आहे, परत लगेच फिरले, त्याची बाजू तुम्ही सगळे घेत होता. या पद्धतीनं स्टेटमेंट करायची आणि परत बाजूला जायचं. त्यांची कोणी बाजू घेतली नाही. जेव्हा कोर्टाने तुम्हाला शिक्षा दिली तुम्ही त्याला सामोरे जावा ना. सब चोरों के नाम मोदी कैसे, पडळकर साहेब, सब चोरों के नाम मोदी कैसे असं वाक्य आहे ते. तुम्ही त्याला वेगळं समजून, सब चोरों के नाम मोदी कैसे असं आहे ते, जसं तुम्ही पसरवलं होतं. अरे म्हणजे काय आला त्याचा अर्थ? तुम्ही काय बोलताय? मग तुम्ही तिथं कोर्टामध्ये तशा पद्धतीनं फेस करायला पाहिजे होतं ना. तुम्ही कोर्टामध्ये तुम्ही चांगली बाजू ठामपणे मांडायला पाहिजे होती. तुम्ही आता तुमच्यावरती वेळ आली का लोकशाही धोक्यात आली, लोकशाही धोक्यात आली. जेव्हा तुम्ही निवडणुका हारता तेव्हा असे विषय सगळे पुढे आणता की लोकशाही धोक्यात आलेली आहे, लोकशाही संपवायला निघालेली आहे, लोकशाहीच्या विरोधात कारवाई चालू आहे. जेव्हा जेव्हा तुमचा जनाधार संपलेला असतो, जेव्हा जेव्हा तुमच्या बाजूनं कधी निर्णय लागत नाही तर कोर्टावर पण तुम्ही बोलता. एखादा कोर्टाचा निर्णय विरोधात गेला, कोर्टावरती तुम्ही बोलता, ईडीच्या विरोधात बोलता, सीबीआयच्या विरोधात बोलता. म्हणजे ते सगळे खोटे, निवडणूक आयोगाच्या विरोधात बोलता आणि तुम्ही सगळे खरं. असं कसं काय होईल? पडळकर साहेब, एकच प्रश्न, ऐका ना, तुमचं म्हणणं ठीक आहे, सगळं तुम्ही ते बोला, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही आता विधान परिषदेचे आमदार आहात आणि समजून घ्या तुम्ही विरोधी पक्षामध्ये आहात, आणि सत्ताधारी पक्षच तुम्हाला बोलायचं आहे एखाद्या विषयावर, तुमच्यावर आरोप झालेले आहेत आणि काही मंत्र्यांनीच आरोप केलेले आहेत, आणि तुम्हाला सभागृहामध्ये बोलायचं आहे, आणि कायद्याप्रमाणे आणि परंपरेप्रमाणे सभागृह चालवणं हे सत्ताधारी पक्षाचं काम आहे. पण सत्ताधारी पक्ष तुम्हाला बोलूच देत नाहीये. काय लोकशाहीचा अपमान नाही हा? लोकशाही बुडवण्याचं काम नाही आहे. ज्या लोक विरोधामध्ये असतात त्यांच्यावर तुम्ही ईडी, आम्ही 2.5 वर्ष या राज्यामध्ये काम करत होतो. आम्ही जेव्हा या इथल्या लोकांच्या विरोधामध्ये पुराव्यानिशी बोलायचो तेव्हा तुम्ही बोलून दिलं जात नव्हतं. लोकशाहीचे प्रश्न त्यामुळे तुम्ही काय असलं काँग्रेसवाल्यांनी असल्या गोष्टी सांगणं हे खरं तर बरोबर नाही आहे. सगळं बोलले. अहो, भावना गवळी, तुमचे सगळे मुद्दे या राज्यातल्या सगळ्या लोकांना माहित आहेत. आणि तुम्ही म्हणता लोकशाही धोक्यात आहे. अरे ज्या पार्टीच्या अध्यक्षा 1998 ते मल्लिकार्जुन खरगे इथपर्यंत घरातच त्यांच्या अध्यक्षपद होतं, सोडून दिलं. तो पक्ष म्हणतो का मी लोकशाही धोक्यात आली आहे? अहो, मला एक सांगा, काँग्रेस पक्ष तुमचा राष्ट्रीय पक्ष आहे. 1998 पासून आता मल्लिकार्जुन खरगे हे राष्ट्रीय अध्यक्ष होईपर्यंत सोनियाजी गांधीच या अध्यक्ष होत्या. सांगा ना, नड्डाला तुम्ही मतदान केलं का? आणि तुम्ही सांगताय लोकशाही धोक्यात आली, लोकशाही अडचणीत आली. इथलं हे राष्ट्रवादीवाले पार्टी स्थापन झाल्यापासून अजून त्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष बदलला नाही. ती लोक म्हणतात लोकशाही धोक्यात आली. लोकशाही मजबूत व्हायला लागली आहे मोदींच्या नेतृत्वाखाली. अतुलजी,
मुद्दा आपल्याला मुद्दा दुसऱ्या चर्चेकडे द्यायचा, आपण त्याच्याकडे यायचंच आहे पुन्हा, त्या मुद्द्याकडे तुम्ही म्हणतायत. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांच्यात आणखी एक आरोप होता, त्याच्याकडे मला लक्ष वेधायचं पडळकरजी. ते म्हणतात की लक्ष विचलित करण्यासाठी हे सगळं केलं जातं. आता हे कोणाकडनं केलं जातं? त्यांचं म्हणणं आहे की गेल्या काही दिवसांमध्ये जो अदानींचा मुद्दा, कशाचं लक्ष विचलित व्हायचं आहे? कसलं अदानींचा लक्ष मुद्दा विचलित होणार आहे? अदानींचा मुद्दा जो उपस्थित केला अहो, गेला होता, अदानी काय इथं 14 पासून आलेत का? मग कधी आले? शरद पवारांच्या त्या 14 आत्मचरित्रामध्ये नंतर जोड्या करायला लागल्या असं अडाणींचा तिथं त्यांनी लिहिलंय, हा. एक चांगला उद्योगपती पुढे यायला लागलाय. ते काय भारतीय जनता पार्टीच्या काळातच पुढे आलेत का? ते अनेक वर्षापासून इथं उद्योजक म्हणून काम करत होते. त्यांच्या नाही, नाही. आत्मचरित्रामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलं नाही, मग की त्यांनी असा त्यांना एक मोठा चांगलं प्रोजेक्ट म्हटलं. आणायचा होता. गोपीचंदजी, प्रफुल्ल हे पटेलांनी बघा, सांगितलं, मी त्याला बोलवून घेतलं, मी त्यांची भेट घालून दिली. हा. तुमच्याकडे कुठला विषय नाही, तुम्ही विषयापासून बाजूला जाताय, तुम्ही लोकांच्या मध्ये नाही आहे, लोकांच्या मधून तुम्ही सगळे संपायला लागलाय. मग असे कुठले तरी विषय निर्माण करायचे आणि त्याच्यावरती रान उठवायचा प्रयत्न करताय, पण रान उठणं झालंय ना, त्याला तर आमचा काही दोष आहे? तुमच्या बाजूने लोक येणार, तुम्ही कुठले विषय घेताय ते आता ह्या आपल्या अधिवेशनाच्या काळात बघा ना, किती विषय असे उचलण्याचा प्रयत्न केला, पण काहीच होत नाही. आज आम्ही चांगल्या पद्धतीने पुढे जातोय. लोकशाही मजबूत करण्याचं काम मोदींच्या काळामध्ये होतंय. जी लोक बोलताय लोकशाही अडचणीत आहे, आता काल ईव्हीएम वरती बैठक, आता पुढे पराभव दिसला का ईव्हीएम वरती बैठक चालू झालीच बघा. आता तुमचा पुण्यामध्ये तुम्ही जिंकला, ईव्हीएम वरती तुम्ही काहीच बोलला नाही. तुम्ही कोल्हापूरमध्ये जिंकला, ईव्हीएम वरती काहीच बोलला नाही. तुम्ही देगलूर बिलोली मध्ये जिंकला, ईव्हीएम मध्ये काहीच बोलला नाही. आता लगेच लोकसभा जवळ यायला लागली का मग यांची ईव्हीएम ची वशियाची बैठक चालू झाली. म्हणजे असे काही विषय नसले का हे विषय क्रिएट करायचे, नेमके पुढे आणायचे. हे आता लोक सगळी ओळखून नाहीत. तुम्हाला त्या विषयामध्ये तुम्ही जाऊ नका. खरं तर तुम्ही इतका मोठा दंगा करायची काही गरजच नव्हती. कोर्टात जायचं आणि स्टे घ्यायचा, सोपी प्रक्रिया होती. एक वकील द्यायचा, तुम्ही वकील देणार असला तर आम्ही लोकवर्गणी काढून तुम्हाला वकील देतो, तिथं त्याला वकिलाला उभा करा आणि तुम्ही तिथं स्टे घ्या, विषय संपला. कशाला एवढं वातावरण खराब करायचा प्रयत्न करताय? अतुलजी तुम्ही अडाणींचा मुद्दा उपस्थित केला, त्याच्यावर डायव्हर्जन करण्याचा प्रयत्न, पण त्यांनी एक जो मुद्दा मांडलाय, तुमचे एक सहकारी पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्यांच्या देखील ते जवळकीचे आहेत, त्यामुळे फक्त हा मुद्दा तुम्ही भाजपवरतीच लोटू शकत नाही असा त्यांचा इथे मुद्दा आहे. आणि जो व्हॅलिड आहे की त्याच्या आधी सुद्धा की नव्हते का अदानी, आता अचानक तुम्ही अदानींचा मुद्दा घेताय आणि त्यांचं म्हणणं आहे की त्या मुद्द्यावर डायव्हर्जन कसं होऊ शकतं? असं आहे कमलेश हां. की एक व्यक्ती 609व्या नंबरवर असतो. 1982 पासून बिझनेस करतो, बिझनेस करतायत. आपला व्यापाऱ्यांना विरोध नाही हो आपला. व्यापारी आपल्याला आवश्यक आहे, असेट निर्माण करतात, नोकऱ्या निर्माण करतात, त्याला विरोध नाही आहे. जी मोडस ऑपरेंडही आहे त्याला विरोध आहे. अदानी 2014 नंतर 609व्या नंबरवरून 19 मध्ये पहिल्या 100 मध्ये येतात आणि 19 नंतर 3 वर्षामध्ये जगात दुसऱ्या नंबरवर येतात. तुम्ही स्ट्रॅटेजिक असेट त्यांना देता. स्ट्रॅटेजिक असेट म्हणजे देशाच्या सुरक्षेनं महत्वाचे असलेले पोर्ट्स, एअरपोर्ट्स आणि बंदरं, आणि त्याच्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट येते ती इन्व्हेस्टमेंट कोणाची हे माहितच नाही कोणाला. ते डिस्क्लोजच करत नाहीत. ते म्हणतात की विनोद अदानीशी आमचा संबंध नाही, ज्यांनी शेल कंपन्यांमधनं पैसे निर्माण केले ते कसे केले. तर इंडोनेशियामध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये यांना कोळसा खाण मिळते, तिथे सुद्धा SBI वर प्रेशर टाकून 6,000 कोटीचं पण लोन या त्यांना विषयाचा आणि आणि मग जनतेचा काय तिथूनच संबंध कोळसा आहे? घेतला पाहिजे. या विषयाचा हा आणि कोळसा ह्या अतुलजी, ओला आपण विषयाचं मुद्दा निलंबन divert करण्याचा काय करण्याकडे विषय आलो आहे? अतुलजी. लागतात. अरे तुम्ही विषय धरून तर ऐका ना. बोला ना. ऐका ना. नाही, तुम्हाला नाही, कोर्टानं नाही, शिक्षा मी विषय दिली. धरून ह्यात बोलतोय. आता आमचा दोष काय आहे? अदानीला आता का दोष देण्यात येत आहे? कारण अदानी माझ्यावरती आता 17-18 केसेस आहेत. कमलेशजी, मी रोज कोर्टात जातो. शेतकऱ्यांवर, सामान्य माणसांवर विजेचं अरे बिल कशाच लादलं जात काय आहे. तुम्ही विषय बिल divert लादलं जात करताय? आहे आणि हे मुद्दा तुम्हाला तुम्ही येऊ वाटत ज्या नाही. या अरे देशामध्ये लोकांना हे अटल नाही बिहारी तुमचं वाजपेयी पंतप्रधान आवडत. होते. तुम्ही हे त्यांनी पण सगळे जे JPC विषय लावलेली घेताना होती. केतन लोकांना पारेख माहित JPC आहे लावलेली होती. नरेंद्र अहो, मोदींच्या कर्नाटकात हरले तुम्ही, नेतृत्वाखाली पंजाबमध्ये या हरले, देशाचं मध्य प्रदेशमध्ये परिवर्तन हरले. किती होतंय, तुम्ही सगळीकडे या हरले. देशामध्ये तुमचा प्रॉब्लेम किती कसा आहे? विकासाची कामं होत आहेत मेघालयमध्ये लोक आता 60 उघड्या जिंकून डोळ्याने 60 लढून बघतायत. 2 जिंकता, पण मोदी का जादू चल रहा डायरेक्ट है. बेनिफिट आता एक- डायरेक्ट एक- लोकांना मिळतोय. 31 लोक सुद्धा सगळी मोदी का केंद्र जादू चल रहा सरकारवरती है. खुश आहे. नागालँडमध्ये NDP च्या त्यामुळे मागे तुम्ही जावं असं लागतं, पण विषय मोदी का घेऊन काही जादू चल उपयोग रहा है. होणार नाही. अतुलजी, त्याचा. महाराष्ट्रात सगळे हे निवडणूक सगळे हरले. विषय लोकांना माहित आहेत. अतुलजी, सगळे अतुलजी, निवडणूक हरले. एक मुद्दा, तुम्ही एक जी मुद्दा. चर्चा करता आहात, नाही, तुमची नाही, मतं लोकांना ऐकू देत. तुम्ही हा लोकशाहीचा महाराष्ट्रामध्ये तुमची बघा, हा हिंमत लोकशाहीचा नाही मुद्दा, इथे होती लोकांना तुमची मतं ऐकायची आहेत. एकेकाने बोला, एकाची मतं तुम्ही खोडून काढा, पण एका वेळेस एकाने बोला म्हणजे लोकांना तुमची मतं स्पष्टपणे कळू शकतील. मी बोलत होतो ते मधात बोलले. ते बोला. मी बोलत असताना ते मधात बोलले. अदानीचं बघा, सत्य सांगायला कमलेशजी. लागल्यावर ते बोलले मधात. कमलेशजी. तर अदानीकडे सुरक्षेच्या
कमलेची आज शिक्षा झाली आणि त्यांची खासदारकी रद्द झाली. या विषयाचा आणि ह्या बाकीच्या विषयाचा काही संबंध आहे का? अतुलजी, आपण ही डायव्हर्जनचा कोर्टाची मुद्दा प्रक्रिया होता आहे. राहुलजींची आणि हा संबंधित देश आजच्या कायद्यावरती त्याच्यावर चालतो. आपण विल स्टिक टू द टॉपिक. अतुलजी, त्याच्यावर आपण कायद्यावरती चालतोय ना. आपण अदानींवरती हे काय आपण मनमानी कुणाची चालत नाही. अतुल मग लोंढेजी, कायदे सोडून आपण चालावं असं अदानींवरती तर यांचं एक मत असेल सेपरेट चर्चा घेऊ. काँग्रेसवाल्यांचं. आपण तर तसं अदानी या त्यांनी विषयावर एक सांगावं. सेपरेट चर्चा घेऊन तुम्हाला माहिती फक्त लोकशाहीचा चॅनल जी चर्चा घेऊ शकतो त्या चर्चेला मी तुम्हाला नक्की इन्व्हाइट करीन. आता आपण डायव्हर्जनच्या मुद्द्यावरती बोलतोय, राहुल गांधींच्या खासदारकी रद्द करण्यावर बोलतोय. मी तुम्हाला क्रोनॉलॉजी सांगितली. हा 7 फेब्रुवारीला राहुलजींनी अदानींच्या संदर्भामध्ये सगळं एक्सपोज जे आहे ते संसदेत केलं. अदानीच्या संदर्भामध्ये जेवढे आले तेवढे 18 शब्द त्यांनी एक्सपंज केले. काय एक्सपोज केलं, कुणाला 16 कळलं काय तारखेला झालं? या अहो, केसला काय स्टे नुसतं घेतला स्वतःची होता. पाठ या स्वतः पूर्णेश थोपटून मोदींनी. घ्यायची. मुद्दे पडळकरजी, डायव्हर्ट पडळकरजी, त्यांना मुद्दा पूर्ण करू ऐका ना, द्या. पडळकरजी, तुम्ही बोलत असताना बोललो नाही मी. तुम्ही याचा अर्थ तुम्ही चोर आहे. याचा अर्थ सत्य बोलल्यावर तुम्ही घाबरता. अहो, काय ऐकून घ्या ना, मी चुकीचं कसं बोलताय शांतपणे तुम्ही, ऐकून तुमचं घेतो बोल कारण ऐकून मी घ्या ना. सत्याच्या बाजूने, मला भीती नाही वाटत. घाबरायचं काय गरज आहे? घाबरत नाही आम्ही. आम्हाला कोण म्हणजे घाबरायची जनता गरज ऐकेल ना. नाही आहे. आम्ही जनता ऐकेल ताकदीने ना. जगतो. मला माहित आहे तुम्हाला आता मी व्यक्तिगत गेलो ना पडळकरची प्रॉब्लेम होईल. तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये फक्त 107 मतं मिळाले होते. मला नाही, व्यक्तिगत काय जाण्याची इच्छा नाही, व्यक्तिगत जाणार आहे व्यक्तिगत तुम्ही? जाऊ नका, विनंती आहे. आपण मित्र आहोत आणि आपण आपापल्या पक्षाची बाजू ठेवत आहोत. नाही आपण नाही, आपली आपली बाजू ठेवत आहोत. बाजू ठेवत तुम्ही असताना तुमचं व्यक्तिगत काही जाऊ मत नका. मांडा. मला त्याचं काही वाईट वाटायचं कारण नाही. नाही, पण मी मत मांडतो, तुम्ही मदत कशाला बोलता? तुम्ही मदत कशाला तुमचं बोलता? व्यक्तिमत मग कुणाला माहित नाही तर तुमच्यावर मी ते वकील व्यक्तिमत ना कशाला कमलेश जाईल? सुतारजी, त्यांना काय कोणाला बोलू द्यायचं आहे? त्यांना अतुलजी, त्यांना मुद्दा पूर्ण करू द्या. व्यक्तिगत तुमचं कोण ऐकतं म्हणून? पडळकरजी, त्यांना मुद्दा पूर्ण करू द्या. तुमच्याकडे येतो तेव्हा तुम्ही तुमचा मुद्दा मांडा. आहोत. आता 1 मिनिटात त्यांचा मुद्दा पूर्ण होऊ द्यात. पडळकरजी, त्यांचा मुद्दा पूर्ण होऊ द्यात. मग त्या केसवर स्टे होता. हा त्या केसवर स्वतः पूर्णेश मोदीजींनी 1 वर्षापूर्वी स्टे घेतला होता हायकोर्टात, अहमदाबाद हायकोर्टामध्ये. बरोबर. आणि 7 फेब्रुवारीला भाषण झाल्यानंतर 16 फेब्रुवारीला त्यांनी तो स्टे व्हॅकेट केला की आम्हाला नाही बा हे लढायचं आहे. त्याच दरम्यान तिथे खालच्या कोर्टमध्ये जजेसची ट्रान्सफर पण होते आणि नंतर मग 27 फेब्रुवारीपासून तो केस सुरू होतो. आणि इतके वर्ष बंद असलेली केस, इतके 1 वर्ष स्वतः स्टे घेतलेला, लागली 17 मार्चला जे आहे ते रिझर्व्ह ठेवला जातो हिअरिंग करून आणि त्याचा निकाल दिला जातो. निकाल दिल्यानंतर सेंटेन्स कशी असली पाहिजे याचं पण एक वेगळं हिअरिंग असतं. ते सुद्धा 15 मिनिटात संपवतात. आणि बीजेपीचा वकील सांगतो, पूर्णेश मोदींचा वकील सांगतो की जास्तीत जास्त सजा दिली पाहिजे या गुन्ह्यांमध्ये, जे म्हणजे मानहानीचा गुन्हा आहे ज्याच्यामध्ये पूर्णेश मोदींचा संबंध नाही आहे, त्यांच्याशी संबंधित नव्हतं ते, पण ते आले, त्यांचा लोक स्टँड आहे नाही आहे, याच्यात प्रक्रिया पार पाडल्या गेलेली नाही आहे. पोलिसांनी पहिले इन्व्हेस्टिगेशन केलं, FIR झाला, इन्व्हेस्टिगेशन केलं, नंतर केस आली, असं नाही आहे ते. हे सगळं पार करून हे सगळं जे झालेलं आहे त्याच्यामुळे ह्याचं जे क्रोनॉलॉजी आहे, ही क्रोनॉलॉजी आम्ही सांगतोय, संबंध नाही असं नाही आहे. कसंही करून राहुल गांधींवर पहिले काय केलं यांनी, हजारो कोटी खर्च केले प्रतिमा भंजन करण्यासाठी. मग भारत जोडो यात्रेनंतर ते सरळ लोकांमध्येच घुसले. लोकांना माहीत झालं, लोकांनी प्रचंड सपोर्ट दिला. मग म्हटलं अरे दक्षिणेत तर सपोर्ट भेटणारच आहे, मध्य भारतात सपोर्ट भेटला, उत्तर भारतामध्ये अजून सपोर्ट वाढला. त्याच्यामुळे सातत्याने टार्गेट करणे, खालच्या स्तरावर जाऊन गांधी कुटुंबाबद्दल बोलणे, म्हणजे यांनी बलिदान दिले आहे, ज्यांना जनतेने निवडून दिला, जनतेने निवडून दिलं होतं ना, त्यांच्या विरोधामध्ये बोलणे, म्हणजे जनतेच्या विरोधामध्ये बोलणे, हे सगळं यांचं बरोबर. ठीक आहे. आणि हे महागाईवर बोलणार नाही, हे बेरोजगारीवर बोलणार नाही, हे कुठल्याच मुद्द्यांवर बोलणार नाही. राहुल गांधींना संसदेमध्ये बोलू देणार नाही. अरे बोलू द्या ना. ठीक आहे, ठीक आहे. अतुलजी, तुम्ही तुमचा पॉईंट आता ठेवलेला आहे. गोपीचंद पडळकरजी, तुम्ही मगाशी अत्यंत त्वेषाने त्यांचा पॉईंट खोडून काढत होता की लोकांमध्ये, त्यांचं म्हणणं की लोकांमध्ये गेले, मुद्दे मांडले. बघा, आता हे काय म्हणतायत, आमचा जनाधार वाढलाय, हा. आमचे नेते जनतेत गेले. हा. अहो, 4 राज्याच्या निवडणुका झाल्या, एका बी राज्यात त्यांना कुठं संधी मिळाली नाही. ही लोक जाणून आहेत ना, जाणून आहेत. ह्याच्यावरती कुणी बोलायची आवश्यकता नाही आहे. तुमचा पूर्ण जनाधार संपलाय, तुम्ही चालत फिरा, नाहीतर आणि काय करा, त्याच्यामध्ये बदल होणार नाहीये. तुम्ही हे विषय डायव्हर्ट करताय. तुम्ही कोर्टात का नाही गेला? आता आमच्या इथं माननीय बच्चू कडू साहेबांना 2 कोर्टांनी शिक्षा दिली, का नाही? मग तुम्ही काय बोलला? इथं आमची सत्ता आहे. तुम्ही कोर्टाच्या पण विरोधामध्ये बोलता, कोर्टाच्या बाबतीमध्ये तुम्ही टिप्पणी करता. आत्ता घटना घडल्या ना, आमचे सहयोगी पक्षाचे सदस्य आहेत, विधानसभेचे आमदार आहेत, त्यांना 2 कोर्टांनी वेगवेगळ्या शिक्षा दिल्या, त्याच्यावर कुणी काय बोललं? ह्या सगळ्या प्रक्रिया न्यायालयीन चालू आहेत. माझ्यावरती 17-18 केसेस आहेत. मागच्या 15 दिवसापूर्वी बैलगाड्याच्या शर्यतीच्या बाबतीमध्ये आम्ही 51 जण आहे. मी सत्ताधारी पार्टीचा सदस्य आहे. आता तुम्ही आमच्या आटपाडी कोर्टातनं माहिती घ्या, आमच्या सगळ्या लोकांना वॉरंट कोर्टाने काढलं होतं, जेलमध्ये टाकलं होतं. तिथल्या त्यांनी आम्हाला दंड केला होता. माननीय कोर्टाने आम्हाला सांगितलं तारखेला नाही आलं तर प्रत्येकाला 10,000 रुपये दंड करेल.
ही प्रक्रिया आहे, न्यायालयीन प्रक्रिया आहे. आपण त्याचा रिस्पेक्ट केला पाहिजे, आपण त्याचा सन्मान केला पाहिजे, आपण त्या प्रक्रियेतून गेलो पाहिजे. त्यामुळं तुम्ही उगाच काहीतरी बाऊ करायचा, हे बाऊ करायचे विषय तुम्ही सोडून द्या. मला त्यांना नम्र विनंती करायची आहे, तुम्ही कोर्टामध्ये जावा, या सगळ्या प्रक्रियेला स्टे घ्या, किंवा 2 वर्षापेक्षा कमी शिक्षा झाली, विषय सगळा संपून जाईल. तुम्हाला वाटतंय आता आम्ही काहीतरी वातावरण तयार करू, देशामध्ये सगळी लोक आमच्या बाजूने उभा राहतील, आमच्यावर फार मोठा अन्याय झालाय, भारतीय जनता पार्टी मोठं राजकारण करताय, असं जे वातावरण करण्याचा तुम्ही प्रयत्न करताय, लोक उघड्या डोळ्यांनी बघतायत. सगळ्या लोकांच्या सोशल मीडियावरती लोकप्रतिनिधींच्या बाबतीतला जो 1951चा नियम आहे तो सगळीकडे फिरतोय. लोक वाचून सांगतायत, अरे बरोबर आहे, 2 वर्षाची शिक्षा झाल्या तर सदस्यत्व जाणारच. आता तुम्ही दंगा करून काय उपयोग होणार आहे? लोकशाही धोक्यात आली म्हणे. अरे 1998 पासून आत्ताचे मल्लिकार्जुन खरगे जे अध्यक्ष झाले तोपर्यंत तुमच्या सोनियाजी गांधी आणि राहुल गांधी दोघंच अध्यक्ष होते. ही काही लोकशाहीची व्याख्या आहे? 1998 पासून आतापर्यंत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष किती बदलले बघा. यांचे सहयोगी पक्षाचे जे पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस, निर्माण झाल्यापासून आजच्या तारखेपर्यंत त्यांचा अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष एकच आहे, शरदचंद्रजी पवार. बदललाच नाही. ती लोक म्हणते लोकशाही धोक्यात आली, लोकशाही धोक्यात आली. अरे काय प्रकार चाललाय तुमचा? ह्याच्यावरती काय उत्तर आहे का तुमच्याकडं? ह्याच्यावरती तुम्ही काय बोलत नाही. जेव्हा अपयश येतं तेव्हा तुम्ही भाजपला विरोध करायचा, भाजपवरती आक्षेप घ्यायचा, सगळ्या सरकारी यंत्रणावरती टीका करायच्या, सगळ्या सरकारी यंत्रणांच्या विरोधामध्ये बोलायचं. हे असले जे उद्योग आहेत ते जास्त काळ टिकणारे नाही आहेत. तुम्ही लोकांच्यात जावा, लोकांच्यातनं तुमचं जनमत तयार करा. आज तुम्ही अनेक राज्यांमधून पूर्ण संपलाय. इथं तर राज्यामध्ये तुमची परिस्थिती काय ते बघा तुम्ही. एक तुमचा विजय झाला पुण्यामध्ये तर तुम्हाला राज्यभर आनंदोत्सव करावा लागला एका विजयाचा. तिकडे 4 राज्यात कुठंच काय सुपडासाप झालं, त्याच्यावरती तुम्ही काय बोलतच नव्हता. तेव्हा तुम्ही लोकशाहीवरती बोलत नाही, तुम्ही जनमतावरती बोलत नाही, तुमची जी पायी यात्रा झाली त्याच्यावरती काय बोलत नाही. जर तुमची पायी यात्रा एवढी मोठी झाली, एवढी मोठी गर्दी झाली, तर मग त्या राज्यामध्ये तुम्हाला का लोकांनी निवडून दिलं नाही? नाकारलं पूर्णपणे. आता परत लोकसभेची निवडणूक येते आहे, वर्षभरच राहिलंय, घोडं मैदान काही लांब नाही आहे. त्यामुळं तुम्ही काम घेऊन जावा लोकांच्या मध्ये. आम्ही आमचं काम लोकांच्या मध्ये घेऊन जातोय. नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून किती योजना लोकांच्या पर्यंत आलेत. एकदा ह्यांचेच पंतप्रधान माननीय राजीवजी गांधी साहेब बोलले होते, मी जेव्हा दिल्लीतून 1 रुपया गावाकडे पाठवतो तेव्हा 15 पैसे त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचतात, लाभार्थ्यापर्यंत पोहोचतात. आता परिवर्तन झालं. नरेंद्र मोदी साहेब जेव्हा 1 रुपया दिल्लीतून पाठवतात, 1 रुपयाचा 1 रुपया खाली गावाकडे लोकांपर्यंत येऊन पोहोचतो. मधले जे 85 पैशाचा गॅप खाणार होते ते नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधामध्ये बोलतायत, ते नरेंद्र मोदी साहेबांच्यावरती आक्षेप घेतायत. आणि हे सगळं लोकांना आता कळतंय. आणि तुम्ही किती जरी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर त्यानं काय फरक होईल असं मला आज घडीला वाटत नाही. ठीक आहे. आता तुमचा पटकन तुम्हाला काहीतरी उत्तर देतो तर अतुलजी तुम्ही याचं उत्तर द्या, कारण मला एका दुसऱ्या मुद्द्याकडे चर्चा घेऊन जायची आहे. अपमानांबद्दलचाच मुद्दा निघाला आहे, त्यामुळे मला त्या विषयाकडे एक वेगळा मानहानीच्या मुद्द्याकडे चर्चा नाही. तुम्हाला इथे उत्तर द्यायचं होतं, थोडक्यात अतुलजी सांगा, मला पुढच्या मुद्द्याकडे घेऊन द्या. एक पहिला मुद्दा असा आहे की याच कोर्टाने, म्हणजे आता प्रक्रिया सांगतो मी पडळकरांना, याच कोर्टाने ती केस जी आहे, सजा जी आहे 30 दिवसासाठी सस्पेंड केलेली होती आणि अपीलमध्ये जाण्याचा त्यांना परवानगी दिली होती. 30 दिवसासाठी सस्पेंड केलेली होती आणि लागली दुसऱ्या दिवशी ऍक्शन घेतली. किती जळफळाट आहे बघा. हे कोणत्या पक्षाचे पडळकर बीजेपीचे बोलतात आहे, जे नागपूरमध्ये 2-3 वेळा हरले, जिल्हा परिषद पूर्ण हरले, 13 पैकी 11 पंचायत समित्या हरले, नगरपंचायत सगळ्यात हरले, तिकडे भंडाऱ्याची जिल्हा परिषद हरले, इकडे शिक्षक मतदारसंघ हरले, पदवीधर मतदारसंघ हरले, कसबा हरले, बिलोली हरले, देगलूर बिलोली, त्याच्यानंतर कोल्हापूर हरले. हे हरले सारले आहे. पण सांगतात कसं आहे, तुमचा जनाधार गेला. आणि यांचा जनाधार कसा आला तर हे मेघालयमध्ये 60 सीटा लढलेत, 2 आले निवडून. मोदीजींचा चमत्कार झाला. यांचा त्रिपुरामध्ये 44 होते, 31 झाले. वा वा, मोदी तिकडे एनडीडीपी म्हणजे सगळ्यात पक्षाचं सरकार आहे, तिकडे यांच्या 11-12 आहे 60 पैकी, तरी मोदीजी का चमत्कार आहे. म्हणजे हे जे बोलणं सुरू आहे हरल्यानंतरही, या तुमच्या मुजोऱ्या ठीक आहे, पण जनतेला कळतं. मला सांगा, या देशामध्ये सर्वात जास्त बेरोजगारी 70 वर्षातली यांच्या काळात, सर्वात जास्त महागाई यांच्या काळात, सर्वात जास्त चोरी करून गुन्हे करून पळून गेले आणि ते यांच्याशी संबंधित, यांच्यासोबत असताना पळून गेले यांच्या काळात. या लोकांनी नोटबंदी केली, सांगितले इतके लाख कोटी आहे, अजूनपर्यंत किती पैसे परत आले हे लोक सांगत नाहीत. या देशामध्ये अग्निवीर देतात, या देशामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नोकऱ्या देतात, सगळ्या लोकांची दिशाभूल करतात.
आणि मग प्रश्न उपस्थित केल्यानंतर हे लोक अशा पद्धतीच्या कारवाया करतात. ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयच्या कारवाया विरोधी पक्षाच्या नेत्यांवर केल्यानंतर, यांच्या पक्षात गेल्यानंतर कोणत्या वॉशिंग पावडरने धुवून निघतं. आणि सगळ्यात ग्लेअरिंग पाहा कमलेशजी, महाराष्ट्राची जनता ऐकत आहे. भावना गवळीला यांनी ऑब्स्कॉन्डिंग केलं होतं, 100 कोटीचे आरोप लावले होते किरीट सोमय्या यांनी. ती एक वेगळी एजन्सी आहे आरोप करण्याची. आणि त्या ॲब्स्कॉन्डिंग असताना देशाच्या पंतप्रधानांच्या घरातमध्ये त्या प्रकट होतात. मग देशाच्या पंतप्रधानांनी कायदा मानतात तर त्यांना कायद्याच्या सपोर्ट करायला पाहिजे होतं, पण त्या राखी बांधतात आणि त्या मुक्त होतात. प्रताप सरनाईक आहे, नारायण राणे आहेत, असे देशभरामध्ये सगळीकडे उदाहरणं आहेत. त्यामुळे यांचं जे सगळं उघडं पडतं आहे, त्या सगळ्या गोष्टीसाठी हे लोक आता तिळमिळून जाऊन विरोधी पक्षांना मग संपवण्याच्या गोष्टी करतात. हे नड्डा काय म्हणतात, 2024 नंतर या देशात एकही प्रादेशिक पक्ष राहणार नाही. हे लोक परिवारवादाचा आरोप करतात. हे तुमचेच अध्यक्ष होते, मग तुम्ही जनतेचा आरोप नाही करत. ते सांगतात राजीव गांधींनी म्हटलं होतं 25-85 पैसे जातात. हे डीबीटी आम्ही आणलाय हो, हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आमचं आहे, कम्प्युटरायझेशन आमचं आहे, ज्याला तुम्ही विरोध केलेला होता. त्याच राजीव गांधींनी, त्याच राहुल गांधींनी मनरेगा आणलं, ज्याला तुम्ही खड्ड्यात घालणार होता. राइट टू इन्फॉर्मेशन तुम्ही संपवलं. आता अन्ना हजारे म्हणून आले, बीजेपी वाले अभी मेरा सुनते भी नहीं, लोकपाल में इससे ज्यादा तो कांग्रेस दे रहा था मुझे, हे अन्ना हजारे म्हणतात. यांनी राइट टू इन्फॉर्मेशन संपवलं, लोकपाल संपवलं. करप्शन केलेल्या माणसावर कुठली कारवाई करत नाही. आरोप केल्या हायकोर्टाने, सुप्रीम कोर्टाने स्ट्रिक्चर पास केले, त्याच्यावर कधी कारवाई करत नाही. हमारे यहाँ करप्शन करो, सब करो, रेप करो, तुम्ही बीजेपी मध्ये तुम्ही सेफ आहात, हे केलेलं आहे चित्र. आणि हे राहुलजी मांडतात म्हणून त्यांच्या मागे लागतात. हे आपण आणखी एक ब्रेक घेणार आहोत. एक मिनिटासाठी तुम्हाला थांबवतोय. ही चर्चा आपण ब्रेक नंतर अशीच सुरू ठेवणार आहोत. ब्रेक नंतर आपण आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे जाणार आहोत, पण तत्पूर्वी ब्रेकमध्ये जाण्यात एक पोल आम्ही टाकलाय. या पोलमध्ये तुम्ही आमच्या फेसबुक पेजवर, लोकशाही मराठीच्या फेसबुक पेजवर जाऊन तुम्ही तुमची मतं नोंदवू शकतात. राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याची कारवाई योग्य की अयोग्य, तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही याच्यावरती आपली मतं नोंदवू शकतात. आपण आज चर्चा करतोय अतुल लोंढे, काँग्रेसचे प्रवक्ते, आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासोबत. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर ही संकट आहे की संधी विषयी चर्चा करतोय. मला आता एक महत्त्वाच्या मुद्द्याकडे चर्चा, मला एका दुसऱ्या टीव्हीवर जायचं आहे, मला निघायला लागेल. नाही, एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तो मुद्दा तुम्हाला थांबावा लागेल त्या चर्चेसाठी. तुम्हाला आपल्याकडे शेवटची 10 मिनिटं आपल्याकडे वेळ तेवढा आहे. गोपीचंदजी, एक सगळे मोदींबद्दल बोलल्याबद्दल तिथे कारवाई होते. एक पूर्णेश मोदी सगळ्या मोदींबद्दल बोलल्याबद्दल कोर्टात जातात, त्यांना शिक्षा तिथे होते. कसं आहे गोपीचंदजी, महाराष्ट्राने गेल्या काही दिवसात बघितलंय की कोणीतरी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काहीतरी बोलतं, त्याच्याबद्दल कधी कुठलाही महाराष्ट्रातला माणूस त्याच्याबद्दल केव्हा गेला आहे किंवा त्याच्याबद्दल कारवाई झाली आहे हे माझ्या ऐकव्यात नाही. म्हणजे कारवाई झाली असेल तुमच्यापैकी कोणी, तुमच्या पक्षात कोणी गेलं असेल मला माहीत नाही. ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंबद्दल बोललं जातं, तिथे कोणी जात नाही. अनेक उदाहरणं आहेत खरं तर देण्यासारखी. आता मी थोडक्यात आपल्या चर्चेच्या शेवटाला यायचं म्हणून मला हा मुद्दा इथे घ्यायचा आहे. पण सिलेक्टिव्ह असा एक चष्म्यातून बघितलं जातं, आणि तेही विशेष करून भाजपाकडे आल्याबद्दल. ह्याच्याबद्दल तरी कधी विचार करणार की थोडे काही गोष्टींसाठी पक्षीय भेद, जसे सगळे मोदी पक्षभेद विसरून त्या सगळ्या मोदींसाठी एक पूर्णेश मोदी कोर्टात गेले, आपल्याही आयडॉलसाठी कोणतरी जाईल का कोर्टात कधी? असं होऊ शकेल का? असं चित्र बघायला मिळेल का? भाजपकडनं कोणी जाईल का? नाही, ज्यांनी कोणी महापुरुषांच्या बाबतीमध्ये चुकीची वक्तव्य केली त्याचं समर्थन कुणीच केलं नाही. सगळ्याच पार्ट्यांनी त्या विषयाचा निषेध केला. त्या बाबतीमध्ये कुणीच त्यांना समर्थन केलं नाही, पाठिंबा दिलेला नाही. आणि अशी परिस्थिती येऊ शकते ना, काय आपल्यातलाही कुणी कोर्टामध्ये जाऊ शकतो. आता तरी कुणी गेलंय असं माझ्या कानावरती नाही, पण अशा बाबतीमध्ये कुणी जाऊ शकतं. आता जो निर्णय आल्याच्या नंतर जेव्हा जेव्हा कुणी असं चुकीचं स्टेटमेंट करेल तर आम जनतेमधला कुणीही माणूस कोर्टामध्ये जाऊ शकतो. त्याबद्दल काय कुणी काय आक्षेप घेण्याचं कारणच नाही. परंतु महापुरुषांच्या बाबतीमध्ये जेव्हा जेव्हा कुणी चुकीची स्टेटमेंट केली तेव्हा सर्व पक्षीय लोकांनी त्या गोष्टीचा निषेध केला, कुणी समर्थन केलं असं मी तर बघितलेलं नाही. आम्ही सगळ्यांनीच त्या गोष्टीचा निषेध केलेला आहे. आणि इथून पुढेही कुणी या बाबतीमध्ये, महापुरुषांच्या बाबतीमध्ये कुणी चुकीचं बोलायचं काही कारणच नाही. आणि कोणी बोललं तर त्यांची बाजू कुणी घेणार नाही. त्यांच्या विरोधामध्ये सगळेजण गट तट पक्ष विसरून आपण सगळेजण त्यांचा निषेध करतोय. अतुलजी, आता हा मुद्दा मांडतायत, ठीक आहे, महापुरुषांचा अपमान होतो तेव्हा तुम्ही आंदोलन करता, तुमचं आंदोलन ठीक आहे, पण ज्या प्रकारे गांधींबद्दल बोललं की जास्ती आक्रमक होतात, पण आता महापुरुषांच्या ज्या विषय निघतो, तुमच्यापैकी कोणी कोर्टात गेलं असेल असं माझी माहिती नाही, गेलं असेल तर माझी माहिती तुम्ही करेक्ट करा, माझी अपडेट करा माहिती. पण गांधी परिवाराबद्दल बोललं की तुम्ही पटकन त्वेषात तावात बोलतात, महापुरुषांबद्दल तुम्ही बोलत नाहीत, त्यामुळे तुमच्यावर तिथे प्रश्न उपस्थित होतो की हे काय आहे? एक पहा, याच्यामध्ये 90% वेळा जो अपमान केला आहे तो मान्य राज्यपाल साहेबांनी केलेला आहे, भगतसिंग कोश्यारीजी. आता भगतसिंग कोश्यारीजी हे राज्यपाल आहेत होते,
आणि राज्यपालाला लिगल इम्युनिटी असते, कारण ते घटनात्मक प्रमुख असतात, त्यांच्यावर तुम्हाला केस करता येत नाही. आता कोण गेलं कोण नाही गेलं, आम्ही आंदोलन केले, मुद्दे जे आहे ते लोकांमध्ये आणले, पण चंद्रकांत दादा पाटलांवर यांनी ऍक्शन घेतली का भाजपनी? कर्मवीर भाऊराव पाटील ज्यांच्यामुळे माशेलकर सारखे लोक, इतर किती लोक, कमवा आणि शिका योजना देणारे गरीबातले गरीब लोक जे शिक्षित झाले, वेळ प्रसंगी त्यांनी आपल्या पत्नीचं मंगळसूत्र विकून पोरांना जेवण घातलेल्या कथा आपण शाळेमध्ये वाचलेल्या आहे. त्यांचा अपमान केल्यानंतर हे म्हणतात निषेध केले, मला तर आठवत नाही कोणी निषेध केले, चुकीचा अर्थ लावला वगैरे, अशा पळवाटा काढल्या सगळ्यांनी. चंद्रकांत दादांनी या बाबतीमध्ये जे गव्हर्नरवर ऍक्शन घेता नाहीये, लीगल इम्युनिटी असल्यामुळे दाखवलं. इथं मी बघितलं हे विरोधी पक्षातले सगळे लोक मी बोलतच नाही, बघत होते. मी मदत बोललो नाही, पण पडळकरची पटकन मदत समोर आल्यानंतरची आणि भूमिका कमलेशजी वेगळी वाला असते. होईल. नाही, बोला, बोला. छत्रपती उदयनराजे महाराजांना तुम्ही त्यांना वंशाचे पुरावे मागता, तेव्हा तुमची तोंड शिवलेली असतात का? तुम्ही त्या विषयावरती काही बोलत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाला आम्ही काही पुरावे वगैरे मागितले नाहीये, तेव्हा तुम्ही काय बोलत नाही. जेव्हा शरदचंद्रजी पवार कमलेश असं मदत बोलणं योग्य नाही. एकेकाला मुद्दा बोला. जयंत पाटील गोपीचंदजी, स्वतः मला एक सांगा, राज्यपाल ज्या पद्धतीने छत्रपती बोलले उदयन त्याच पद्धतीने महाराजांना- जयंत पाटील छत्रपती स्वतः बोलले उदयन होते. महाराजांना ते पुरावे ट्विट मागणारे केलं होतं. कोण? त्याच्यावरती तुम्ही छत्रपती काय बोलत उदयन महाराजांना नाही. पुरावे म्हणजे मागणारे तुमची कोण? मागणारे भूमिका कोण? वेगळी असते. जर पडळकरजी, तुम्हाला संधी इतिहास काढून साधायची बघा. असेल, छत्रपती तुम्हाला जर उदयन त्याचं मार्केट महाराजांना करायचं असेल, तर मग तुम्ही वंशज पुढे आहे येऊन की नाही, बोलला. याचे पुरावे मग तुम्ही मागणारे आंदोलन भाजपचे करणार. लोक. आणि आणि जेव्हा त्याच्यासाठी यांचे नेते काही हाऊसमध्ये बोलत असतात, चर्चा तेव्हा झालेली हे आहे. त्याच्यावरती भाष्य करत नाहीत, चर्चा त्याच्यावरती झालेली काही आहे. बोलत आणि नाही. त्यांचे पुरावे म्हणजे मागणारे ही जी तुम्ही. तुमची दुटप्पीपणाची भूमिका जे आहे, यांनी या भिकारी भूमिकेचा म्हटलं, मी जाहीरपणे कर्मवीर निषेध भाऊ करतो. ते चंद्रकांतदादा तुम्ही पाटील दुटप्पी तुमचे. भूमिका घेऊ नका. छत्रपती शिवाजी एकदा महाराजांबद्दल वाईट ठामपणे बोलणारे बोलायचं तर भगतसिंग ठामपणे कोश्यारी विषय घ्या. तुमचे. महापुरुषांच्या बाबतीमध्ये अतिशय सगळ्यांनी हीन भूमिका दर्जाचं, ठामपणे घेतली अतिशय पाहिजे. हीन आणि दर्जाचं भारतीय महात्मा जनता ज्योतिबा फुले पार्टीच्या आणि सावित्रीबाई नेतृत्वाने फुलेबद्दल बोलणारे या सगळ्या भगतसिंग भूमिकेचा कोश्यारी निषेध तुमचे. केलाय. कुणी जातीवाद समर्थन करणारे केलं नाही. मनुवादी लोक, माननीय देवेंद्रजी सगळे फडणवीस भाजपचे साहेबांनी लोक. याच्यावरती प्रेस आणि तुम्ही घेतली आम्हाला होती. प्रश्न विचारता. पार्टीच्या वतीनं प्रदेशाध्यक्षांनी छत्रपती प्रेस उदयनराजे घेतलेली होती. भोसलेंना कोणी पुरावे त्यामुळं मागितले, अशा तुम्ही कुठल्याही मागितले. गोष्टीचं समर्थन तुमच्या भारतीय लोकांनी जनता मागितले. पार्टीनं कधी केलं नाही, भारतीय करणार जनता नाही. पक्षाच्या लोकांनी चंद्रकांत दादा पाटलांवर कोणती ऍक्शन घेतली एवढं वाईट बोलल्यावर, हे आम्हाला सांगा पहिले. छत्रपती उदयनराजेंचा वंशजाचा प्रश्न तुम्ही त्यामुळं उपस्थित केला भाजपच्या तुमच्या लोकांनी. विरोधी पक्षाच्या मनुवादी लोक नेत्यांना तुम्ही विचारा. आहे. हिथं पहिले तुम्ही अध्यक्षांच्या छत्रपती शिवाजी चेंबरमध्ये महाराजांचे दोन राज्याभिषेक माननीय तुमच्या चंद्रकांत दादांनी या होते. सगळ्या गोष्टीचा आणि ही खुलासा वस्तुस्थिती केला, आहे. तेव्हा ते एक पुस्तकी मिनिट, दाखवलं. गोपीचंदजी, तेव्हा सगळ्यांनी कबुली दिली. माननीय हो दादा, चंद्रकांत तुम्ही दादावर काही हे नाहीये. पडळकरजी, काही माननीय त्यांना मुद्दा राहिलेलं पूर्ण करू द्या. नाहीये. पुन्हा त्यांनी अपमान केलेला आहे. हे कसं आहे, मी तुम्हाला आता महाराष्ट्राची नाही जनता बघते हे बघा, आहे, कमलेशजी. तुम्ही तुमच्या की जेव्हा मी नेतृत्वाच्या सत्य बोलायला बाबतीमध्ये लागतो, बोला. तेव्हा हे तुम्ही पटकन संजय मदत राऊतांनी बोलतात. जेव्हा आता पुन्हा सुरू झाले. उदयनराजे महाराजांना सुरू झाले. वंशजाचे पुरावे मागितले, अहो, तेव्हा तुम्ही अहो, कुठं पुन्हा समोर होता? आले काय तुम्ही. बोलला त्या विषयावरती? छत्रपती अहो, शिवाजी पुन्हा महाराजांच्या तुम्ही समोर घराण्याविषयी आले. असं बोलतायत. पुन्हा तुम्ही पदात बोलायला लागले. जेव्हा कमलेशजी, राज्यसभेवरती त्यांचा नेमणूक झाली त्यांचा- खासदार साहेबांची, एक- राज्यसाहेबांची, एक- एक- तेव्हा एकेकाचा पवार मुद्दा. काय बोलले होते? गोपीचंदजी, त्याच्यावरती तुम्ही काहीच बोलला नाही. गोपीचंदजी, त्यांना मुद्दा जयंत पूर्ण करता, मग पाटलांचं मी tweet तुम्हाला काय संधी बघा, देणार. शरद पवारांच्या गोपीचंदजी, तुम्हाला मी संधी देणार आहे, त्यांचा मुद्दा पूर्ण होऊ देत. ते ट्विट आणि राज्यपाल महोदय बोलले यामध्ये काही फरक नव्हता. त्या ट्विटवरती का नाही तुम्ही बोलला? का नाही तुम्ही भूमिका मांडली? जयंत पाटलांनी ट्विट केलं तर त्या 2 वर्षापूर्वी, त्याच्यावरती काय तुम्ही बोलला नाही? म्हणजे जेव्हा तुम्हाला तुमची भूमिका तुमच्यासारखी असेल, तुम्हाला त्याचा फायदा असेल, कमलेशजी, एक तर काम त्या करा, तुम्ही पद्धतीने दोघं debate करून बोला. घ्या, मी निघतो. राजकारण, एक मिनिट. वातावरण खराब करणार राज्यामध्ये डिबेट करून घ्या. बोला. कारण ही अतुलजी, गोष्ट तुमचा- कदाचित हे लोक बोलत नाही. हीच लोकशाहीची महापुरुषांच्या राजनीती आहे. तुम्हाला हीच संधी- लोकशाहीचं अतुलजी, एक मिनिट. हक्क जे आहे, हे त्यांचा- लोकशाहीचं अतुलजींना हक्क जे त्यांचा- आहे, गोपीचंदजी, त्यांना हे अतुलजींना, लोकशाहीमधला लोंढेंना जो त्यांचा व्यक्तिगत मुद्दा. स्वातंत्र्याचा आणि बोलण्याचा अधिकार आहे. 2 कशा पद्धतीने मिनिटं. दाबला जातो? पडळकर, एक मिनिट, त्यांना मुद्दा. कशा पद्धतीने अतुल दाबल्या जातं हे सगळं पाहिलेलं आहे. अतुल लोंढेजी, बोला तुम्ही. हा, पडळकरजी त्या विचारासोबत आहे ज्या विचारांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा 2 वेळा राज्याभिषेक झालेला या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. छत्रपती शाहू महाराजांचा तुम्ही कसा सांगू नका अपमान मला. केलेला आहे, तुम्ही वेदोक्त गौरव प्रकरण पाटलांची ही संस्था या तुम्ही महाराष्ट्राने टाकली, पाहिलेलं त्यांच्या आहे. बाजूला जाऊन बसता. पहा आता, एक मिनिट. पहा आता, पडळकरजी, पडळकरजी, त्यांना मुद्दा बोलू आता द्या. हे पहा कमलेशजी, हे पहा, हे शब्द सांभाळून एक- यांना एक- बोला. ज्या पवारांनी शब्द सांभाळून वापरा म्हणा त्यांनी. त्यांनी मुख्यमंत्री शब्द एक- सांभाळून वापरा म्हणा त्यांनी. एक मुद्दा त्यांना पूर्ण करू द्या. पडळकरजी, सगळं शब्द सांभाळून वापरा. नाही ते विषय घेता का? तुम्ही त्या घटनामध्ये बदल केला. हे सगळे तुम्ही मुख्यमंत्री शब्द हा या सांभाळून रयत बोला. शिक्षण संस्थेचा पदसिद्ध कमलेशजी, अध्यक्ष पहा, राहील. सत्य ही रयत बोललं म्हणजे शिक्षण कसं संस्थेची जमतं घटना बीजेपीच्या तुम्ही लोकांना? बदलली. ती लोक कसं आम्हाला तुमचे शांतपणे व्यक्ती शिकवतात. ती स्वातंत्र्याचे लोक आमच्या आणि विषयी बोलतात. बोलण्याचे जे अधिकार आहे ते कसे दाबल्या जातात? आम्ही भाषा कर्मवीर त्यांची. भाऊराव पाटलांचा नेहमी आदर पडळकर, करतो. भाषा आधी सांभाळून करतो, बोला. आजी करतोय, तुमच्यापेक्षा उद्या वाईट करेल. बोलता येतं तुम्ही मला. आम्हाला आवश्यकता नाहीये. शहाणपणा वगैरे काढायचा पण नाही. तुम्ही कळलं त्याचं जे का? काम लोंढे, होतं, अतुल लोंढे, अतुल लोंढे, त्यामध्ये काम पडळकर, ही होतं. चर्चा आहे. जे काम एक मिनिट, एक होतं, मिनिट, एक मिनिट. त्यामध्ये दोघांनी थांबा, दोघांनी थांबा, एक मिनिट. ही हे बघा, ही चर्चा आपल्याला वेगळ्या पातळीवरती न्यायची नाहीये. दोन्ही पाहुण्यांना माझी विनंती आहे की आपण थोड्याशा भाषेच्या आणि चर्चेच्या मर्यादा सांभाळाव्यात. एकेकाने मुद्दा पूर्ण करा. मी दोघांना बोलण्याची संधी देतो.
देतो आपल्याला, शेवटची 5 मिनिटं आहेत. लोंढे तुमचा मुद्दा पूर्ण करा. पडळकरजी गोपीचंद पडळकरजी तुम्हाला बोलण्याची संधी मिळेल.
अतुलजी तुमचा मुद्दा पूर्ण करा. पडळकर तुमच्याकडे मी येतोय. शेवटचे आपल्याकडे 5 मिनिटात लोंढेंना बोलता तुमच्याकडे मी तुमचा मुद्दा गेला येईल. लोंढे मुद्दा पूर्ण करा थोडक्यात. हे पहा, त्यांनी व्यक्तिगत टिप्पण्या केलेल्या आहे, त्यासाठी पहिले त्यांना माफी मागायला लावा. नाही तुम्ही ही पद्धत नाही आहे. मी शांतपणे आपले मुद्दे मांडत होतो, मी त्यांचं सगळं ऐकून घेतलं. तुम्ही तुमचा मुद्दा आणि मी पूर्ण करा. शांतपणे माझे मुद्दे मांडत मी असताना माफी ते जे मागत मधात येऊन असतो. बोलले आणि त्याच्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं व्यक्तिगत टिप्पण्या केल्या, मी ज्या माफी पद्धतीने मागत व्यक्तिगत असतो. टीका चला, केली, याच्याबरोबर मला घाबरतात का हे लोक? सत्य जेव्हा समोर पडळकरजी येतं, चर्चा सोडून जाऊ नका. पडळकरजी अंगावर थुंकून पडतात, भाषा सोडतात, मी सगळ्यांना पुरून उरलं ठोकून खालच्या दर्जाची टाकतो. भाषा वापरतात. तुम्ही मला उत्तर द्या या विषयाचं. कर्मवीर भाऊराव अहो, पाटलांची ठोकून संस्था काय? का आपली पवारांनी, मी काय पाहिलं? याचं उत्तर तुम्ही द्या. काय बाकीच्या सांगता? पडळकरजी, विषय तुम्ही आता घेऊ नका याच्यावरती. कोणाला सांगून आले हो? आपला जी संस्था त्यांनी गोरगरिबांच्या पडळकरजी, राज्यामध्ये उभा केली, नाही, हा मुद्दा शरदचंद्र तुम्ही दोघंही हे बघा, तुम्ही दोघंही बदल करून भाजप आणि काँग्रेस महाराष्ट्रातल्या लोकांना द्या. लोक मिळून हे बघा पडळकर आणि अतुल लोंढेजी आदर करतो, सन्मान करतो, हा, शरद त्यांचा पवार आदर आमच्या साहेबांना मनामध्ये आहे. असं म्हणतो. तुम्ही संस्था का दाखली याचं उत्तर तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांना द्या. त्याच्यावरती कसला तुम्ही आदर आहे बोलणार आहे तुमचा? का? तुम्ही किती त्याच्यावरती घाणेरडे पडळकरजी, तुम्ही स्पष्टपणे घेणार आहे का? प्रत्येक वेळेस मुख्यमंत्री हा दाखवता की पदसिद्ध पातळी एक मिनिट दोघांचाही मी पाहुण्यांना विनंती करतो. दोघांचा मी PCR विनंती करेल. दोन्ही ऑडिओ डाऊन करा. 2 मिनिटं. हा चर्चेचा सूर मला अपेक्षित नाहीये इथे. आपण चर्चा करतोय राहुल गांधींची. आपण वेगळ्या विषयावर तुम्ही चर्चा नेत आहात. तुमची स्थानिक राजकारणाची मुद्दे तुम्ही होतात. मी तुम्हाला दोघांनाही म्हटलं संधी देतो बोलण्याची. तुम्ही आपापल्या मुद्द्यावरती स्टिक ऑन राहा. एकेकाने जर बोलला शेवटच्या माझ्याकडे 5 मिनिटं आहेत. पडळकरजी मुद्द्यावरती बोलणार असाल तर मुद्द्यावरती बोलूया. त्याच्यावर मुद्दा भरकटायला नको. ही चर्चा महाराष्ट्राची जनता बघतेत. लोकशाहीचे प्रेक्षक ही चर्चा बघतात. आपण ही चर्चा त्याच संविधानिक पद्धतीने झाली पाहिजे ज्या लोकशाहीचा आपण चर्चा करतोय. अतुलजी त्यांचा शेवटचा मुद्दा मग तुमचा शेवटचा मुद्दा घेईल. पडळकरजी पण फक्त माझं म्हणणं आहे की आपण त्या चौकटीत राहून ही चर्चा करायला हवी. त्याच्या बाहेर जाता कामा नये. पडळकरजी तुमचा मुद्दा मांडा. माझा मुद्दा तुम्ही नीटपणे ऐकून घ्या. हा. चंद्रकांत दादांनी जे स्टेटमेंट केलं कर्मवीर भाऊराव पाटील साहेबांच्या बद्दल आपण चर्चा करत होतो. माझा हा मुद्दा आहे की कर्मवीर भाऊराव पाटलांनी संस्था महाराष्ट्रातल्या गोरगरीब लोकांच्याकडून वर्गणी गोळा करून उभा केली. बरं. महाराष्ट्रामध्ये 12 बलुतेदार, 18 पगड जाती, शेतकरी, कष्टकऱ्यांची पोरं त्या संस्थेमध्ये शिकली. ही राज्यातली सगळ्यात मोठी संस्था आहे. बरं. त्या संस्थेच्या बॉयलॉज मध्ये बदल करून तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांनी या संस्थेचा पदसिद्ध अध्यक्ष हे मुख्यमंत्री राहतील. नाही, मुद्दा होता बघा, आपण मुद्दा महापुरुषांच्या अपमानाचा होता. ते कायम मुख्यमंत्री राहतील हे त्यामध्ये बदल केला. हा कर्मवीर भाऊरावांचा अपमान नाहीये. बरं ठीक आहे. बस अपमान नाहीये. ठीक आहे. बस हा बस त्यांनी जी तुमचा मुद्दा संस्थेची कळलाय. तयार केली होती त्या पडळकर मुद्द्याचा तुमचा अपमान मुद्दा नाहीये. पोहोचलाय. तुमचा मुद्दा पोहोचलाय. थोडक्यात याला म्हणतात कसं पळायचं मुद्द्यापासून. जर बायलॉज मध्ये चेंज करून जर मुख्यमंत्री पदसिद्ध अध्यक्ष राहतील म्हणजे रयत शिक्षण संस्थेसारख्या संस्थेला कायम पाठबळ मिळावं, राज्य सत्तेचं पाठबळ मिळालं आणि 18 बलुतेदार पगडी जातीचे लोक जे आहे त्या गरिबांना सातत्या रयत शिक्षण संस्थेमधून निर्माण करावं हे सुद्धा न समजण्यात का त्याच्यावर हे टीका करतात. म्हणून मी म्हटलं की ज्या पद्धतीने महापुरुषावर यांनी टीका केलेली आहे तो यांचा स्तर आहे. यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सोडलं नाही, यांनी राजर्षी शाहू महाराजांना सोडलं नाही, कर्मवीर भाऊराव पाटलांना सोडलं नाही, महात्मा फुलेंना सोडलं नाही, सावित्रीबाई फुलेंना सोडलं नाही. किती घाणेरडी टिप्पणी होती ती, किती घाणेरडी टिप्पणी होती. दुसऱ्या दिवशी राज्यपाल पदावरून काढून टाकलं पाहिजे होतं. लिगल इम्युनिटी आहे, तुम्ही त्यांच्यावर केस नाही करू शकत. राष्ट्रपती आणि राज्यपाल असे पद आहेत, कॉन्स्टिट्युशनल पद आहे की त्यांच्यावर त्या पदावर असताना तुम्हाला केस करता नाही. याचा फायदा घेऊन या महाराष्ट्राची जितका अपमान करता येईल तितका केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केला. त्यांनी कोणावर ऍक्शन घेतली, कोणावर ऍक्शन घेतली, मला घेतली. पडळकर ठीक. मला शेवटचा मुद्दा एक वाक्य तुम्हाला. अतुलजी मला शेवटचं एका वाक्यात तुमचं उत्तर हवं आहे. तुम्ही पण रस्त्यावर आहात, भाजप पण रस्त्यावरती उतरतायत. या विषयाचं फक्त आपण राजकारण होताना बघणार आहे का 24च्या निवडणुकांच्या आधी? एका वाक्यात तुमचं मला उत्तर हवं आहे. लोंढे, अतुल लोंढेजी तुम्ही मला उत्तर द्या. आम्ही रस्त्यावर लोकांचे मुद्दे घेऊन आम्ही उतरत आहेत. ओबीसी समाजाचा अपमान चोर लोकांशी जोडून भाजप करते आहे. ठीक आहे. आम्ही लोकांचे मुद्दे, जी बेरोजगारी, जी महागाई आणि ज्या पद्धतीनं आपल्या मित्रांना सगळी देशाची संपत्ती सगळी दिली जात आहे ती या जनतेची संपत्ती आहे. या जनतेनं 70 वर्ष मेहनतीतून लोकशाही, PSUs या सगळ्या संपत्ती निर्माण केल्या. त्याच्या रक्षणासाठी आम्ही रस्त्यावर राहणार आहोत आणि आहोतच रस्त्यावर. उद्यापासून भाजप रस्त्यावरती उतरणार आहे. पडळकरजी हा मुद्दा घेऊन की हा ओबीसींचा अपमान आहे, त्यांचं म्हणणं आहे की हा मुद्दा अननेसेसरीली ओबीसींसोबत जोडला जातोय. बघा, ओबीसींच्या बाबतीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका पहिल्यापासून आकसाची राहिलेली आहे. ओबीसींच्या मताचा वापर करून घ्यायचा आणि ओबीसींच्या वरती, SC STच्या वरती अन्याय करण्याची भूमिका यांची पहिल्यापासूनची राहिलेली आहे. आणि ते सगळं चित्र तुम्हाला लोकप्रतिनिधित्वावरून दिसतं. विधानसभेच्या, विधान परिषदेच्या, लोकसभेच्या ओबीसींची बाजू आम्ही घेणारे कार्यकर्ते आहोत.
आत्ताच्या अर्थसंकल्पामध्ये तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल, राज्य सरकारनं ओबीसींच्या बाबतीमध्ये, मायनर ओबीसींच्या बाबतीमध्ये, भटक्या विमुक्तांच्या बाबतीमध्ये किती क्रांतिकारी निर्णय केलेले आहेत. काही महामंडळांचं मुद्दा. निर्माण केलेलं आहे. ज्या मुद्दा. लोकांचे लोकप्रतिनिधी विधान परिषद आंदोलनाचा मुद्दा, पडळकरजी, आहेत, आंदोलनाचा अशा मुद्दा. लोकांच्यासाठी सुद्धा निर्णय केलेले आहेत. त्यामुळे ओबीसींच्या बाबतीमध्ये काँग्रेसवाल्यांनी आम्हाला काहीतरी सांगावं आणि त्याच्याप्रमाणे आम्ही चालावं अशी काही परिस्थिती नाही आहे. ठीक आहे. आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू, त्यांच्या सन्मानाचं रक्षण करू आणि त्यांना हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही त्यांच्या बाजूने ठामपणे उभा राहू. जिथं कुठं ओबीसींचा अपमान होईल त्यांच्यासाठी रस्त्यावरती सुद्धा आम्ही उतरू. ठीक आहे लोंढेजी, आता तुम्ही शेवटचा तुम्हाला अगदी माझ्याकडे वेळ संपला माझा एक वाक्य. हा. धनगरांना पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देणार होते. आपण नाही अतुलजी नाही आहे. ओबीसी सोबत सुद्धा झालेला आहे. मराठा आरक्षणाचाही यांनी खोबरं केलेलं आहे, हे स्पष्टपणे सगळ्यांसमोर आहे. ठीक आहे. आता मला माहिती आहे पडळकरांनी उत्तर येतं, पण आता हा मुद्दा आपला त्याचा नाही. या विषयावर पुन्हा एकदा वेगळी चर्चा घेऊया. पण राहुल गांधींच्या बघा, धनगरांच्या बाबतीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांनी सल्ला देण्याची आवश्यकता नाही आहे. ठीक आहे. मी त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून इथं काम करतोय. तुमच्या मोकळ्या सल्ल्याची मला गरज नाही. मी तर लढायला सक्षम आहे. ठीक आहे. कशा पद्धतीनं आरक्षण घ्यायचं, कशा पद्धतीनं योजना घ्यायच्या सरकारकडून, ते आम्ही घ्यायला सक्षम आहोत. ठीक आहे. पडळकरजी, खूप खूप धन्यवाद तुमच्या दोघांचे. खरं तर चर्चा आज आपण करत होतो या निमित्ताने राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्याच्या निमित्ताने देशातलं राजकारण कसं ढवळून निघणार आहे, पक्षासाठी ही संधी आहे की संकट आहे. पण दोघी नेत्यांच्या तुम्ही चर्चा ऐकल्या असेल तर तुम्हाला लक्षात असेल की दोन्ही पक्षांसाठी ही संधी आहे राजकारण करण्याची, आपलं राजकारण लोकांपर्यंत पोहोचवण्याची. काँग्रेस ही संधी सोडणार नाहीये. राहुल गांधींच्या अटकेचं भांडवल करून ती सहानुभूती कशी मिळते हे आपण लोंढ्यांच्या बोलण्यातून ऐकलंय. त्या प्रत्येक मुद्दा त्याच्याशी जोडला जाणार आहे. राहुल गांधींनी कुठले मुद्दे मांडले होते त्या मुद्द्याला जोडून ही ती सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे हिचं संकट आता वाटलं असेल तर ही संकटातली संधी काँग्रेससाठी आणि भाजपसाठी सुद्धा ही संधी आहे. कारण त्यांच्या टार्गेटवरती गेले काही दिवस राहुल गांधी होते. ही संधी असणार आहे ते संकट टाळून देण्याची. ज्या प्रकारचे मुद्दे उपस्थित केले जात असेल त्याला निगेट करण्याची, त्याला नलिफाय करण्याची त्यांच्यासाठी संधी असणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष कोणालाही वाटत असते संकट आणि संकटातून त्यांनी वर येण्याचा प्रयत्न करण्याचा असा प्रयत्न नाही. पण राजकारणामध्ये कुठलंही संकट ही नेहमी संधी असते आणि दोन्ही पक्ष त्याचा पुरेपूर वापर करतील असं दिसेल. पण तत्पूर्वी आम्ही एक प्रश्न विचारला होता पोलमध्ये, ब्रेकमध्ये आपण चर्चेच्या सुरुवातीला टाकला होता की पोल आमचा होता, राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याची कारवाई योग्य की अयोग्य. केवळ 4% लोकांना वाटतं की त्यांची खासदारकी रद्द करण्याची ही कारवाई योग्य आहे. 96% लोक म्हणतात की ही कारवाई अयोग्य आहे. आता काँग्रेस पक्ष आणि भाजप या मुद्द्याला कसं पुढे घेऊन जातात हे बघणं येणाऱ्या काळामध्ये अत्यंत इंटरेस्टिंग ठरणार आहे. लोकशाहीचा मुद्द्यामध्ये आजची चर्चा इथपर्यंतच थांबूया. थोडीशी चर्चा आपली वेगळ्या दिशेने सुद्धा मधल्या काळात गेली, पण दोन्ही पाहुण्यांनी एकमेकांवरती अत्यंत जोरदार स्वरूपाचे आरोप प्रत्यारोप केले. पण अशीच एक चर्चा घेऊन महत्त्वाच्या विषयावरती उद्या पुन्हा भेटूया. लोकशाहीचा मुद्दा या कार्यक्रमामध्ये तुम्ही बघत राहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.